1948 साली एप्रिल महिन्यात आयोजित केलेल्या पहिल्या वसंत व्याख्यानमालेपासून सुरू झालेला हा ज्ञानयज्ञ आज 78व्या वर्षी सुद्धा अखंडितपणे सुरू आहे। पहिल्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटक सेनापती बापट होते। तेव्हापासून आजपर्यंत या व्याख्यानमालेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आणि रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत। आजचे सन्माननीय उद्घाटक आणि पहिले व्याख्यान पुष्प गुंफणारे माननीय श्री अशोक सराफ सरांना विनंती करीत आहे की त्यांनी व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं असं जाहीर करावं। नमस्कार नमस्कार। एका चांगल्या कामासाठी तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मी असं जाहीर करतो की या वसंत व्याख्यानमालेचं उद्घाटन झालेलं आहे आणि जे माझ्या हस्ते झालं त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे। थँक्यू व्हेरी मच। अमर हिंद मंडळाचे अध्यक्ष भास्कर सावंत यांना आमंत्रित करीत आहोत। आपण प्रास्ताविक भाषण करावं। मित्र हो, 78व्या वसंत व्याख्यानमालेत ही तुडुंब गर्दी ही अशोक सराफ यांच्या प्रेमापोटी आलेली आहे आणि त्याच्यामुळे मी फार बोलणं उचित नाही। मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर मागचा आढावा घेणं याची आज गरज आहे असं मला वाटत नाही। आजचं पहिलं पुष्प अशोक सराफ हे गुंफणार आहेत आणि त्याने आम्हाला होकार दिला, यातच आमचं सर्वस्व आलं। मी पुढची सूत्र आमचे कार्याध्यक्ष दत्ता सावंत यांच्याकडे देतो। श्रोतेवर्गाला बसण्यासाठी जागा अपुरी पडलेली आहे। आसन व्यवस्था थोड्याच वेळात होईल, पण तोपर्यंत जर तुम्हाला असं मध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, पण बसावं लागेल। 78व्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटक आणि आजचे व्याख्याते ज्येष्ठ अभिनेते माननीय श्री अशोक सराफ यांचं अमर हिंद मंडळातर्फे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। मंडळाचे अध्यक्ष भास्कर सावंत यांना मी विनंती करीत आहे की आपण शाल आणि श्रीफळ त्यांना प्रदान करण्याची कृपा करावी। अमर हिंद मंडळाचे विश्वस्त सुभाष सराफ यांना विनंती करीत आहोत आपण त्यांना पुष्पगुच्छ प्रदान करावा। पुष्पगुच्छासोबत पुस्तक संच ग्रंथालयातर्फे भेट देण्यात येत आहे। विश्वस्त अरुण देशपांडे यांना विनंती करीत आहोत आपण अमर हिंद मंडळाचं स्मृतिचिन्ह अमर हिंद मंडळाच्या स्मृतिचिन्हाने माननीय उद्घाटकांचं स्वागत करावं। अरुण देशपांडे। नाही बघूया आपण। मंडळाचे विश्वस्त दीपक पडते सन्मानपत्र प्रदान करीत आहेत। या सन्मानपत्राचं लेखन संयुक्त कार्यवाह रवींद्र ढवळे यांनी केलेलं आहे। आदरणीय ज्येष्ठ अभिनेते माननीय श्री अशोक सराफ, नाटक, चित्रपट व मालिका या तिन्ही माध्यमात लीलया वावरणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपणच। नटवर्य माननीय गोपीनाथ सावकार यांच्या मुशीतून तयार झालेलं एक रत्न म्हणजे अवघ्या मराठी नाट्य चित्रपट सृष्टीचे
अनभिषिक्त सम्राट म्हणजे आपणच. संगीत, मराठी नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी, मालिका, जाहिराती, वेब सिरीज अशा विविध कला प्रकारांमधील वावरांद्वारे रसिक प्रेक्षकांना आनंद देणारे आपणच. ज्येष्ठ सिने दिग्दर्शक माननीय राज्यदत्त यांच्या शब्दात वर्णन करायचे झाल्यास फुलं उधळल्यासारखं आयुष्य जगणारं व्यक्तिमत्व म्हणजे अशोक सराफ आपणच. कला कारकिर्दीची सुरुवात 1967 साली झाली. तेव्हापासून 275हून अधिक हिंदी मराठी चित्रपट, 14 दूरचित्रवाणी मालिका, 25 मराठी नाटकं अशी अविस्मरणीय कामगिरी करणारे आपणच. या प्रदीर्घ वाटचालीत उत्कृष्ट अभिनयासाठी मिळालेले 12 महाराष्ट्र राज्य पुरस्कार, 6 फिल्मफेअर पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार, भारत सरकारतर्फे पद्मश्री आणि महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण हे पुरस्कार मिळवणारे आपणच. आपले गुरु व मामा यांच्या स्मरणार्थ निर्माण केलेली श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी ही संस्था आणि त्याद्वारे मामांची स्मृती जपण्याबरोबरच नाट्यसंगीताला व नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य प्रयत्न करणारे आपणच. अशोकजी, आजवरची आपली कीर्ती दिवसेंदिवस अधिक वृद्धिंगत हो. जगाच्या पाठीवर जिथे नाटक व विनोद आहे तिथे आपलं नाव व कीर्ती अजरामर हो ही ईश्वर चरणी प्रार्थना. सिने, नाट्य, मालिका क्षेत्रात आगामी काळात अनोख्या भूमिका साकारण्यासाठी आपल्याला उत्तम दीर्घायुष्य लाभो यासाठी अमरहिंद मंडळातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025, स्थळ अमरहिंद मंडळ दादर. अमरहिंद मंडळाने दिलेला हा सन्मान आपण स्वीकारला त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत. अमरहिंद मंडळाच्या विश्वस्त मंडळ आणि कार्यकारी समितीची ओळख करून देतो. विश्वस्त अरुण देशपांडे, दुसरे विश्वस्त दीपक पडते, विश्वस्त सुभाष सराफ, अध्यक्ष भास्कर सावंत, उपाध्यक्ष राजीव जोशी, कार्याध्यक्ष दत्ता सावंत, प्रमुख कार्यवाह सीमा कोल्लटकर, कार्योपाध्यक्ष विजय राणे, कोषाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, संयुक्त कार्यवाह रवींद्र ढवळे, संयुक्त कार्यवाह जतीन टाकळे, सदस्य दीपक साडविलकर, रमेश नाटेकर, राजेंद्र कर्णिक, निलेश सावंत, साईनाथ काळसेकर, अमित किंबहुने, उत्कर्षा तळेकर, रोहन चव्हाण. पुढील कार्यक्रमासाठी मी राजीव जोशी, उपाध्यक्ष अमरहिंद मंडळ आणि कार्यकारी समिती सदस्य नेहा खरे यांच्या हातात सूत्र देत आहे. धन्यवाद. नमस्कार. अमरहिंद मंडळातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आजचे आपले ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अशोक सराफ. विंगेमागून गुपचूप गुपचूप प्रॉम्प्टिंग करत आत्मविश्वासाने ययाती आणि देवयानीमधून त्यांनी रंगमंचावर प्रवेश केला. पुढे नाटक आणि सिनेमा दोन्ही घरचा पाहुणा अल्पावधीत प्रेक्षकांच्या प्रेमाचा खरा वारसदार झाला. सिनेसृष्टीत मनोरंजनाचा गोंधळात गोंधळ धूमधडाका उडवत एक उन्हाळ दिवस अनुभवण्यापुरता गंमत जम्मत करत पडद्यावर अशी ही बनवाबनवी करणारा, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मात्र कलागुणांची समृद्ध अशी ही जमवाजमी करणारा बहुरूपी कलाकार, अभिनय सम्राट, पद्म पुरस्कार मानकरी अशोक सराफ.
त्यांच्याशी आज गप्पा आम्ही मारणार आहोत आणि बनवाबनवी ते जमवाजमवी असा सगळा प्रवास उलगडायचा आहे. तर मला वाटतं सुरुवात आपण नव्या कोऱ्या जमवाजमवीपासून करूया. तर ही जमवाजमवी कशी काय झाली आहे? वंदना गुप्ते, अशोक सराफ, सुनील बर्वे, लोकेश गुप्ते अशी सगळी मंडळी आहेत. तर ही जमवाजमवी कशी आहे? रिव्ह्यू पण त्याचे वाचलेत, आम्ही पाहिलेत, चांगले आहेत. तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटतो हा सिनेमा? सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना नमस्कार. अमरहिंद मंडळामध्ये मी फार वर्षापूर्वी आलो होतो, ज्यावेळेला इकडे ओपन थिएटर होतं. त्यानंतर डायरेक्ट आता माझा या वास्तूमध्येच तुम्ही सत्कार करावा ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी. प्रवास तुमचा म्हणतात त्या बराच प्रवास झाला आहे. जमवाजमवीचा हा माझा आत्ताचा म्हणजे ताजा असा प्रवास आहे. बनवाबनवीमध्ये होती हे एक निखळ मित्रांची बनवाबनवी होती, पण ती स्वतःच्या फायद्यासाठी होती, लोकांना त्रास होऊ नये म्हणून होती. आणि या वेळेला जी जमवाजमवी आहे ही एक अतिशय सुंदर गोष्ट आहे. तुम्ही वाचलाय रिव्ह्यू, पिक्चर बघितलेत का अजून? बघा, जरूर बघा. कारण काय या पिक्चरमध्ये एक अशी मस्त गोष्ट आहे की उतार वयातलं प्रेम, आणि उतार वयातलं प्रेम हे या वयात आम्हाला चांगलं अगदी ठीक अगदी बसतं, परफेक्ट. आणि मी आणि वंदना गुप्ते अशा दोघांचा तो प्रवास आहे. आणि अतिशय हिलॅरियस पिक्चर आहे, लोकांना आवडेल आहे, चांगल्या रीतीने ते मांडलं गेलेलं आहे. कुठेही उथळ कॉमेडी न करता एक सरळ सोट, एक अशी खुदखुद तुम्हाला येईल हसून गुदगुल्या केल्यासारखा अशी ही कॉमेडी आहे. अरे वा. आणि याच्यातले सगळे जवळ स्टार्स आहेत ते सगळे मोठे स्टार्स, आणि सगळ्यांनी आपापली कामं इतकी उत्कृष्ट केली आहेत की आज हे पिक्चर तुफान गर्दीमध्ये चालू आहे. हा म्हणजे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने सुद्धा मोठा फायदा आहे, मोठी गोष्ट आहे ही. तर तो हा प्रवास माझा कायम चालू आहे. आता जमवाजमवीपर्यंत येऊन थांबला आहे. आता जमवाजमवी केल्यानंतर सगळ्यांदा जमलं की मी आणखी काय पुढे करायचं तर मी बघून घेऊ. अरे वा. चालेल. मला तुमची 58 वर्षाची कारकीर्द आहे आणि तुमचा माझा कलाप्रवास हा जो विषय आहे आपला, त्यातले आपण महत्त्वाचे टप्पे घेणार आहोत. कारण 58 वर्षाचा प्रवास आहे तो पूर्णपणे 1-1.5 तासामध्ये होणार नाही आहे. मला मुद्दाम एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे की आपल्या कलासृष्टीमध्ये, नाट्यसृष्टीमध्ये मामा खूप आहेत. मामा वरेरकर, मामा मुळे, नंतर मामा तोरडमल आहेत. पण ज्यांना पद्मश्री मिळाले असे 2च मामा वरेरकरांना पद्मश्री मिळाली आणि अशोक मामांना पद्मश्री मिळाली. आणि तिसरी गोष्ट की अशोक मामा या नावाने सिरियल होणं हा पहिला असा विक्रम आहे, आणि ते पण मला कौतुकाचं वाटते. आणि त्याच्याबद्दलच आता मला पुढे विचारायचं आहे. अशोक मामा, अशोक माधव माझगावकर, त्याचा अशोक मामा ही मालिका आत्ता सध्या दूरचित्रवाणीवरती गाजतीये. तर याच्या आधी तुमच्या ज्या मालिका पाहिल्या त्या साप्ताहिक होत्या. डेली सोप हा एक वेगळा प्रकार आहे इंडस्ट्रीमधला, तर तो इतके वर्ष तुम्ही केला नव्हता. तर मी केला नव्हता म्हणजे काय झालं ते फार हेक्टिक आहे. ते वाटतं तेवढं सोपं नाही काम, हेक्टिक आहे एकदम. कारण काय कंटिन्युअसली तुम्ही लोकांना काहीतरी पुरवत राहणं दर दिवशी हे फार म्हणजे तुम्हाला दमवणार आहे निश्चित. म्हणून मी त्याच्या फारसा वाटेला गेलो नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सिनेमा त्यावेळेमध्ये इतके चाललेले होते, नाटक होतं परत. हो बरोबर. हां, मी एका वेळेस एकच वर्षाला एकच नाटक करतो, ते नाटक बंद झालं की मग दुसरं असं करतो. तरी देखील ते एकच नाटक भारी पडतं. एवढं सगळं करत असताना परत डेली सोप करणं काय आपल्याला परवडणारं नव्हतं. म्हणून मी इतके दिवस करत होतो. पण आता म्हटलं तोही एक प्रकार करून बघावा म्हणून आता नवीन सुरू केलेलं आहे. पण कसं आहे मग हे अशोक माधव माझगावकर म्हणून मामा नाही आहे, ते अशोक मामा आहे म्हणून माधव माझगावकर. येस, करेक्ट. म्हणजे तोही खुलासा झालेला आहे. दुसरं मला म्हणायचं आहे की अभिनयाची जी सुरुवात केली ग्रँट रोडमधनं, चिखलवाडीच्या कार्यक्रमातनं, त्याच्यामध्ये मुंबईचा, भारताचा एक मोठा क्रिकेटर सुनील गावस्कर
त्याच्याबरोबर काम केलेलं आहे आणि तुमच्या दोघांची राम बलराम अशी जोडी गाजलेली होती, त्याच्याबद्दल जरा सांगणार का? म्हणजे सुनीलला अभिनय येत होता का, किंवा तुमची कशी ओळख होती? आणि म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळायला गेले का तुम्ही अभिनयामध्ये आले, असं काय तुमचं काय झालं माहिती आहे, त्याच्यावर मी काम केलेलं नाही आहे. मी त्याच्यावर काम केलेलं नाही, मी त्याच्याबरोबर क्रिकेट खेळलेलो आहे आणि त्याने माझ्याबरोबर काम केलेलं आहे. अरे वा. दोघांचे धर्म, दोघांचे पंथ वेगळे अगदी. फार लहानपणापर्यंत जी गोष्ट आहे, जवळजवळ तो एक 7 वर्षाचा असेल, 6-7 वर्षाचा आणि मी 8 वर्षाचा. असे आम्ही दोघांनी मिळून साने गुरुजी कथामालेच्यामध्ये आम्ही एक नाटक केलं होतं, गुरुदक्षिणा म्हणून. बरं. आणि त्या गुरुदक्षिणा नाटकामध्ये तो कृष्ण होता अच्छा. आणि मी बलराम. अरे वा. आणि ते नाटक त्यावेळेला केलं. त्याच्यात आम्ही एक रेडिओ प्ले पण केला होता. हां हां. आणि मला वाटलं नव्हतं की तो म्हणजे क्रिकेट खेळतो तरी की या गोष्टीत इतका तरबेज असेल. म्हणजे तो डायलॉग्स पण इतके छान बोलायचा आणि कृष्ण म्हणून इतका दिसायचा गोंडस की काय विचारायला नको. अरे लहानपणी तो अतिशय गोंडस दिसायचा. तो त्याला अगदी रोल फिट होता तो. आणि एक शेवटी गोष्ट झाली की त्याचा मार्ग बदलला आणि माझाही मार्ग बदलला. कसा काय? हो, तो क्रिकेटचाही होता. क्रिकेटमध्ये हो. गेले. मी सिनेमामध्ये. मला क्रिकेट येत नव्हतं. हां. त्याला मात्र सिनेमा आणि नाटक येत होतं, हे त्यांनी कुठेतरी दाखवलेलं आहे. पण मग त्यावेळेला सुनील गावस्करांची फटकेबाजी आणि तुम्ही फटकेबाजी म्हणजे अशी फटकेबाजी हां. की आम्ही एकत्र खेळायचो त्यावेळेला. हां. आणि जास्ती तो बॅटिंग करत असला ना की त्यावेळेला आपण फिल्डिंग करणे फार मोठं कठीण काम असायचं. असे फटके मारायचो न की पळता 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 आपल्याला म्हणजे वाट लागायची सगळ्याची. कारण का इतका स्टायलिश आणि इतका अगदी म्हणजे शास्त्रशुद्ध खेळणारा त्यावेळेपासून, म्हणजे अगदी लहान असतानापासून इतका शास्त्रशुद्ध की आम्ही असे बघत बसायचो खेळताना. एखाद्या माणसाला खेळताना बघत बसणं ही फार वेगळी गोष्ट आहे आणि तो खेळ बघणं त्याची गोष्ट वेगळी आहे. तर त्याला बघत बसायचो आम्ही की हा काय सुंदर, याचं फुटवर्क किती सुंदर आहे, याचा स्टान्स किती इतकं मस्त होतं आहे की आम्हाला त्यावेळेस त्याचीच भुरळ पडायची आणि तेवढ्याच्याच बॉल निघून जायचा. पण अजूनही क्रिकेट आवडतं का? क्रिकेटचं प्रेम तुम्हाला? क्रिकेटचं प्रेम आहे, आता प्रेमच राहिलं आहे, आता काय नाही राहिलं. कारण त्याच्यानंतर मग काय झालं, सोडल्यानंतर परत त्याच्या वाटेला गेलो नाही कधी. कारण काय मग त्यात ते फार चपळ असावं लागतं. आमचा चपळपणा आम्ही दुसरीकडेच दाखवला, रंगमंचावर दाखवलेला आहे, रंगभूमीवर दाखवला. तुमच्या करिअरची सुरुवात गोपीनाथ सावकार तुमचे मामा, ते तुमचे गुरु, त्यांच्याबद्दल आम्हाला ऐकायचं. हां, म्हणजे मी काय आता सांगू, त्यांच्याबरोबर त्यांच्याच नाटकाचे शो या थिएटरमध्ये व्हायचे पहिल्यांदा, जेव्हा हे ओपन एअर होतं तेव्हा. आणि ते बघायला मी नेहमी इकडे असायचो त्यावेळेला. माझे मामा म्हणजे काय सांगावं, म्हणजे त्यांच्याकडून किती घ्यावं आणि काय घ्यावं ही मोठी कठीण गोष्ट होती. म्हणजे आपल्याला ते झेपणार नाही इथपर्यंत होतं. त्या माणसाने मला काय काय त्यातले बारकावे असतात हे मला त्यांनी शिकवले नाहीत, पण ते करत असताना मी बघून ऑब्झर्व करून, म्हणजे मी त्यांचा एकलव्य आहे. अच्छा. बरोबर. हां, मी ते माझे गुरु असे गुरु आहेत. म्हणजे द्रोणाचार्य जसे गुरु असत आहे तसे ते माझे द्रोणाचार्य आहेत आणि मी एकलव्य आहे. मी सगळं बघून 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 मी केलं ते. अच्छा. माणसाचे तुम्ही कला करताना तुम्ही काय काय करायला पाहिजे हे त्याचं याचं आहे. त्याने वस्तुपाठच मला घालून दिला. म्हणजे डोळे तुम्ही कसे वापरावे, तुम्ही कसे उभे राहिले, तुमची पोझिशन कशी असायला पाहिजे, तुमची ॲक्शन असताना तुम्ही कितपत करायला पाहिजे, तुम्ही बोलताना तुमचा थ्रो कितीपत असायला पाहिजे आणि तो थ्रो करताना तो एवढ्या लांब पोचला पाहिजे शेवटपर्यंत, इतकी याचं सावधान तुम्हाला बाळगावं लागतं. हे सगळं मी बेसिक त्यांच्याकडून शिकलो आणि ते बेसिक शेवटी मला इतकं उपयोगी पडलं की माझा एक तो वेगळीच स्टाईल झाली. चित्रपटसृष्टीत किंवा नाटकसृष्टीत एक माझी अशी जी वेगळी स्टाईल झाली ती त्यांच्यामुळे. ययाती आणि देवयानी नाटक पहिलं केलं, त्याच्यामध्ये विदूषकाची भूमिका केली होती. हो. तर ते कशी मिळाली ती भूमिका? हां, ते काय झालं, 67 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला म्हणजे पहिल्यांदा म्हणजे माझे मामासूसुद्धा मला नाटकात घ्यायला तयार नव्हते. कारण त्यावेळेला नाटक कंपनीची जी एकंदर हालत होती आणि नटांची जी हालत होती फार वाईट होती. चरितार्थ करायला त्यानंतर नाटक ही अपुरी गोष्ट होती. कारण त्यावेळेला
नाटकाचे शोज जास्ती व्हायचे नाहीत, फक्त रविवार व्हायचे. आणि त्याच्यात ते तेवढ्या याच्यावर एका तुटपुंच्या रकमेवर त्यांना संबंध संसार चालवणं हे फार कठीण होतं. त्यामुळे मला त्यांनी स्पष्ट बजावलं होतं, तुझी नाटक तुझं हाऊस म्हणून ठेव, पण तू याच्या प्रोफेशनमध्ये कधी येणार नाहीस, असं त्यांनी मला सांगितलं होतं. पण नंतर काय झालं, एक दिवशी त्यांच्याच ययाती देवयानी या नाटकाचा प्रयोग होता. आणि तो होता गोव्याला त्यांचा दौरा होता. आणि गोव्याला दौरा असताना त्यातले जे कलाकार होते, विदूषकाचं काम करणारे, छोटू सावंत, त्यांना एक फेशियल पॅरालिसिसचा अटॅक आला. आणि अशी परिस्थिती झाली की त्यांना बोलता येईना आणि म्हणजे पाणी तरी तोंडावर तरी ते पाणी पडायचं इथपर्यंत परिस्थिती होती. ते कुठल्या परिस्थितीत होऊच शकत नव्हता. मग त्यांनी मामानी माझ्या लगेच तिकडून मला तार केली की तिकडून तो ये म्हणून, मुंबई इकडे बेळगावला प्रयोग होता, पण तिकडे ये. आता म्हटलं काय मला नाटक पूर्ण पाठ होतं, कारण ते नाटक बसवत असताना मी प्रॉम्प्टिंगला असायचो त्यांच्या, त्यामुळे मला शब्द त्यातला पाठ होता. म्हणजे कुसुमाग्रजांचं नाटक, इतकी कठीण भाषा, शिरवाडकरांची, अरे बापरे केवढी कठीण, म्हणजे तुमचं जीभ वाकडी तिकडीच व्हायला पाहिजे अशी भाषा. पण ते नाटक मला पहिल्या अक्षरापासून शेवटचा पडदा पडतो तिथपर्यंत पाठ होतं, तोंडपाठ होतं. त्यामुळे त्यांनी म्हटलं तू ये. मग मी तिकडे गेलो आणि मग मी तिकडे तो प्रयोग केला. आणि तो मजेची गोष्ट अशी की माझ्या नाटकाचा पहिला प्रयोग, प्रोफेशनल नाटकाचा पहिला प्रयोग मी माझ्याच गावात केला, बेळगाव. ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. तिथूनच परत सुरुवात झाली. आणि तो पहिला प्रयोग झाला तो इतका तुफान झाला की जे मला मामा माझे विरोध करत होते ते शेवटी म्हणाले की आता यापुढे तूच कर. म्हणजे माझा केवढा मोठा विजय आहे यात. खरंय. आणि त्यांचा शब्दोच्चारावरती सुद्धा भर असायचा ना, म्हणजे अरे बापरे, शब्दोच्चार त्यांना जरा देखील हे चालायचं नाही त्यावेळी. तर एक दिवशी मला म्हणाले, ए चल इकडे, काय स्क्रिप्ट घेऊन ये, काय झालं, मग डायलॉग म्हणून दाखव. अरे बाबा आता झालं, मला आलं संकट आलं, तर धरणार म्हटलं काहीतरी करणार. हां बोला. त्याच्यातलं माझं पहिलं वाक्य एंट्रीला, होय देवी मी विदूषक. तर हां बोल. मी म्हटलं होय देवी मी विदूषक. म्हटलं काय झालं, काय बोललो तू, होय देवी विदूषक नाही विदूषक, ह्रस्व दीर्घ शचा उच्चार, तू दीर्घ आहे त्यातला, स्वरस्व नाही आहे तो, दीर्घ उच्चार, विदूषक. किती बारकावे त्याच्यातले, म्हणजे बोलण्यात वाचा किती हे असायला पाहिजे. आणि त्याची सवय मला लागली याच्या पुढे, वाणीवरचा कंट्रोल तो पाहिजेच तुम्हाला. भाषा तुमची स्वच्छ असेल तर तुम्ही कुठलंही वाक्य किंवा कुठलाही शब्द तुम्ही चांगल्या रीतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकता. बरोबर. तर ते त्यांनी सांगितलं, तर मला पुढे त्यांनी एकदा अडवल्यानंतर पहिल्यांदा मला माझ्या पुढच्या संभाव्य धोक्याची कल्पना आली. म्हणजे की आता बहुतेक की माझी हजामत करणार. तर मी म्हटलं मी लगेच ठेवून राहू दे, मला कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते, मी करतो सगळं, मी सगळं कळलं. आणि मी पळालो चक्क तिथून. आणि एवढं संबंध नाटक बरं, आणि ती शिरवाडकरांची भाषा कोण त्यांच्याकडून हे करणार. पण मला त्यावेळेला पहिला असा पाठ मिळाला की लक्षात ठेव, तुला शब्दोच्चार हा तुझा स्पष्ट क्लिअर असलाच पाहिजे. वा. आणि तेच तुमची पुढे शिदोरी ठरली. प्रत्येक नाटक असो, सिनेमा असो किंवा सिरियल, शब्दोच्चार आणि टायमिंगला महत्त्व मिळालं. येस, टायमिंग ही गोष्ट सुद्धा मी त्यांच्याकडूनच घेतली. वास्तविक टायमिंग ही गोष्ट काय घेण्यासारखी नाही कुणाकडून, त्याच्यात थोडीशी स्वतःची असायला पाहिजे, स्वतःला थोडंसं त्याचा रिदम असायला पाहिजे. रिदम, टायमिंग म्हणजे शेवटी रिदम बोल. एक बीट्स असतात, जशा गाण्याला जशा बीट्स असतात, 1 2 3 4, याच्यात तुमचं बोलणं पण असतं. तर तो रिदम असला पाहिजे, ते टायमिंग आहे. समोरच्या आर्टिस्टने बोलल्यानंतर कुठल्या वेळेला तुम्ही तुमचं दुसरं वाक्य सुरू करायला पाहिजे, याला टायमिंग आहे. एक उदाहरण सांगणार का? व्हॅक्यूम क्लीनर नाटक आता केलं होतं. कुठलं व्हॅक्यूम क्लीनर, त्याच्यातलं एखादं वाक्य. काय वाक्य तशी सगळीच रिदमवर होती. काय झालं, मला ती सवयच लागली होती. आणि मी माझी वाक्य मी रिदममध्येच बोलण्याचा प्रयत्न करतो. 1 2 3 4 मध्येच बोललं पाहिजे. म्हणजे वाक्य सुरू झालं, एक दमात सगळं, आणि एका वाक्य सुरू झालं की त्याची अशी लय त्याला पाहिजे, लय संपता संपवलं पाहिजे. वाक्याचा ताल. याचं कारण काय असतं की मनुष्य स्वभाव असा असतो की मनुष्य हा नेहमी लयीमध्ये राहायला पसंत करतो. बसल्या तो लयीत असतो स्वतः.
काय कुठे गाणं माझं असतं, इकडे ताल असतो, त्याचा लय असतो, रिदम धरलेला असतो त्यांनी. आणि अशा वेळेला तर तुमचे डायलॉग जर लई त्यांच्या कानावर पडले तर ते त्यांना फार आवडतात. पिकअप लगेच होतात हां. अशा अर्थाने. पण नंतर तुम्ही नाटकाच्या ऐवजी तुम्ही स्टेट बँकेत गेलात, पण स्टेट बँकेतनं पण तुम्ही नाटकं करायला लागलात. हो, तर- नाटक नाही 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 नाही. नाही, नाही. स्टेट बँकेत मी नाटकं नाही करायला लागलो. हां. एकांकिका स्पर्धेत भाग. हा, मग असं म्हणा नसं. मी नाटक करायचो, नाटक करायचो. नाटकं नव्हे. नाही नाही नाही, नाही. तिकडे जी एकांकिका केली होती हां. त्याचा फोटो मी आणलेला आहे. म्या एकांकिका मग आणलाच फोटो. अरे हा, वा. फोटो आणलाय. हे माझे मामा गोपीनाथ गोपीनाथ सावकार, सावकार. माझे गुरु. यांच्याकडून मी सगळं शिकलो. म्हणजे इतका थोर आर्टिस्ट मी नाही पाहिला त्यानंतर, त्याआधी. फक्त ते दुर्दैवाने लवकर गेले, नाही तर ते लवकर- रंगभूमीला खूप संगीत नाटकं मिळाली असतात असं मला लवकर वाटतं. गेले. आणि काय होतं, स्वभावामध्ये सगळं ते विलक्षण मनस्वी स्वभाव. त्यामुळे कोणाचं पुढे ऐकू शकत नव्हते. इतके हे होते स्वभावाने की लोक सगळे घाबरायचे त्यांच्याबरोबर. घाबरायचे. दरारा होता. दरारा होता त्यांचा. त्यामुळे काय झालं, ते त्यांना काय असतं, लोकांना स्पष्ट वक्ते. स्पष्ट वक्तेपणा आवडत नाही, चालत नाही. नाही आवडत. तो म्हणजे नाही, अरे फारच स्पष्ट बोलतो हा, फार वाईट, ते वाईट लागतं त्याला. तर त्यामुळे काय झालं, त्यांचं हळूहळू त्यांच्याबद्दल मागे पडत गेले ते. हे असं असतं इकडे इंडस्ट्रीमध्ये. इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. स्टेट बँकेमधनं ती जी एकांकिका केली होती 2 पात्रांची, रमेश पवार आणि अशोक सराफ, दिसत आहेत या काय पुस्तकावरचा फोटो आहे हा. हां, पुस्तकावरचा फोटो आहे. हां. हां. तर त्या एकांकिकेने काय म्हणतात, स्पर्धेमध्ये किंवा एकांकिकेमध्ये एक वेगळा प्रयोग केला. 2 पात्र आणि बाकी नेपथ्य काही नव्हतं. अशी तुफान एकांकिका गाजली की तशी एकांकिका परत झालेली नाहीये. झाली तर नाही, बिलकुल नाही. आणि किंवा मी असं म्हणलं की त्यावेळेला तो ना एक वेगळाच प्रयोग होता त्या काळात. त्या काळात. 1976ची गोष्ट असेल. हो. हां, त्यावेळेला हा वेगळाच प्रयोग होता की 2 माणसं आणि ब्लॅक कर्टन मागे, ओके. सेटिंग्स काही नाही, नुसत्या पडद्यावरती केलेलं. आणि 2 बाजूने नो सेटिंग, काही मागे फ्लॅट सीन वगैरे आणि काही नाही. आणि फ्लॅट सीन नसताना एकांकिका सादर केलेली, मला वाटतं ती बहुतेक पहिलीच होती. आणि नेपथ्य पण नव्हतं, काहीच नेपथ्य नाही. आणि फक्त 2 माणसं. एकदा काय झालं, जेव्हा कॉम्पिटिशन आली तेव्हा मी आणि रमेश पवार लेखक त्याचा, आम्ही खाली बसलो होतो. तर काय आता यावेळेला इंटरबँकला काय करायचं रे, असं त्यांनी मला विचारलं. म्हटलं काय करणार काय, म्हटलं बाकीची पोरं कोण काय त्यांच्याकडे कोण बोलत बसणार आणि कोण त्यांना हाजी चल रे करणार. आपण एक काम करूया, म्हटलं आपण दोघंच काहीतरी करूया. हां म्हणाल, चालेल. म्हटलं तू एक काम करतो, एक काहीतरी तू असं लिहून आण. तर मी त्याला म्हटलं एक अशी स्टोरी कर फक्त की आपण दोघंच आहोत. ते 2 चोर चोरी करायला बाहेर पडतात. आणि चोरी केल्यानंतर बाहेर पडल्यानंतर ते कुठे कुठे जातात, त्यांचा प्रवास. आणि ते केल्यानंतर त्यांना शेवटी ते पकडले जातात. पकडले गेल्यानंतर त्यांना कोर्टात नेलं जातं. कोर्टाकडून ते तुरुंगात जातात. आणि त्याच्यानंतर ते चुकतात आणि परत लाईनीवर परत येतात. इथपर्यंत नुसती लाईन. तर म्हटलं ह्याच्यावर लिही काहीतरी. तो लेखक होता ना तो. हां हां. आणि तो गेला दुसऱ्या शिरी त्याने ते लिहून आणलं, मॅ. आता मॅ हे काय आहे, खरं म्हणजे ते मॅ असं म्हणतात, पण ते खरं म्हणजे मॅ असं आहे. अच्छा. म्हणजे ती बकरीचं ओरडणं. बकरीचं ओरडणं. स्लॅपस्टिक कॉमेडीचा तो एक आदर्श नमुना म्हणून गाजला गेला. तर Yes, त्याची स्लॅपस्टिक कॉमेडी म्हणजे काय आणि त्याच्यात तुम्ही काय काय प्रकार केले ते जरा सांगा. स्लॅपस्टिकमध्ये जास्तीत जास्त मीच प्रयोग केलेले आहेत. कारण मुळामध्ये नाटकामध्ये स्लॅपस्टिक कॉमेडी नाटकामध्ये मीच आणली. कारण का माहिती आहे, आणि ती सुद्धा कधी डार्लिंग या नाटकामध्ये. हां. हो. म्हणजे 1975 राजा गोसावी आणि मी. म्हणजे डायलॉग तोपर्यंत नुसती डायलॉग कॉमेडी असायची किंवा सिच्युएशनल कॉमेडी असायची नाटकामध्ये सुद्धा. बमन प्रभूंचे जे फार्स होते ते सुद्धा अतिशय उत्कृष्ट फार्स. पण त्यात स्लॅपस्टिक कॉमेडीचा काही संबंधच नव्हता. स्लॅपस्टिक कॉमेडी हा त्यावेळेला प्रकारच हे केलेला नव्हता, झालेलाही नव्हता कधी तो. पण त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा मी जे स्टेजवर केली, मी डार्लिंग ह्याला स्लॅपस्टिकची पण भर होती. म्हणजे ॲक्शन कॉमेडी, फार्सिकल ॲक्शन कॉमेडीने मी ते क्रिएट केलं होतं. आणि तो सुद्धा पहिला प्रकार होता.
अच्छा. पण त्याच्या आधी सुद्धा कोणी असं फार्समध्ये असं कोणी फार्स असा केलं नव्हता. म्हणजे ॲक्शन फार्स कोणीच केला नव्हता. तो मी पहिल्यांदा केला होता त्यावेळेला तो या मॅमध्ये. तुम्ही म्हणताय तशी चपळाई तुमची रंगभूमीवरती अधिक तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये तर बरीच वापरली. बेसिक प्रेम तेच ना. हां, स्टेज हेच प्रेम ना, बेसिक. खरे. तुमचं एक महत्त्वाचं नाटक गाजलेलं म्हणजे हमीदाबाईची कोठी आणि त्याच्यामधला लुक्का दादा, या भूमिकेविषयी सांगा ना. ही अरे सुद्धा बाप. खूप गाजली भूमिका. फारच गाजली. तर नाटक पण गाजलं. म्हणजे तो एक म्हणजे वस्तुपाठ होता मोठा. विजयाबाई मेहता. एक म्हणजे बाईंकडे काम करणं म्हणजे एक वेगळीच गोष्ट आहे. कारण बाई काय आहे, तुम्हाला बाई जेव्हा तुम्हाला म्हणजे विजयाबाई मेहता ज्यावेळेला तुम्हाला शिकवतात त्यावेळेला ते तुम्हाला शिकवत नाहीत. ते शिकवत नाहीत काय तुम्ही करायचं ते तुमच्याकडे तुम्हाला जे काही येतं ते तुमच्याकडून काढून घेतात. हां, ही काढून घेण्याची फार आहे. ते तुम्हाला तू असं कर असं नाही म्हणणार त्या. म्हणजे तू ते असं केलंस तर असं म्हणजे अशी तिरपी भाषा वापरून ते तुमच्याकडून हां येतं ना मग कर हे बघ पण याच्यात जर तू आणखी समजा तर असं करून त्याच्याकडून काढून घेतात. वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला वर्कआउट. हां, त्यामुळे काय होतं आर्टिस्टचा स्टडी जो असतो तो पक्का होतो. त्यामुळे मग त्याला पण हे पण करता येतं, त्याला मग ते पण करता येतं आणि ते पण करता येतं. कारण सगळे प्रयोग करून बघितलेले आहेत त्यांनी. ही गोष्ट होती त्याच्यात. विजयाबाईंचा हा स्वभाव आणि हा त्यांची स्टाईल मला अतिशय आवडली आणि माझा त्यांच्यावर काम करण्याचा तो पहिलाच हे होता. पण मी असं ऐकलं त्यावेळेला निळू भाऊ आहेत ना ते काम करणार होते. हां, आणि मग नाना नंतर आला. नानानंतर आलं. नाना म्हणजे पहिल्यांदा मी आणि निळू भाऊ होतो. म्हणजे मी आता जो नानानं रोल केला म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नसेल हे नाटक. आणि जवळ 78ला आलं होतं नाटक. हो, 1978 साली. आणि 1978मध्ये फेब्रुवारीमध्ये नाटक आलं आणि डिसेंबरला बंद झालं. एकच वर्ष चाललं होतं ते. तर त्यातल्या प्रयोगामध्ये पहिल्यांदा मी होतो नाना पाटेकरचा रोल करत होतो. आणि नाना पाटेकर माझा रोल करणार होता. पण त्याच्या आधी निळू भाऊन माझा रोल करत होते. तर निळू भाऊंच्या आणि माझ्या डेट्स काही जमेनात. कारण दोघं एका वेळेला आम्ही रिहर्सलला मिळत ना. तेव्हा विजयाबाईने मला एकदा बाजूला घेऊन म्हटलं अशोक आपण एक काम करूया काय म्हटलं हे बघ तू हे असे कॉमेडी रोल नेहमी केलेस होय ना. हो म्हटलं मी केले केले. आणि नानाने असे सिरियस रोल बरेच केले दादा बिदा आणि गुंड वगैरे. ते आपण एक्सचेंज करूया का रोल एकमेकांचे. तू तो गुंड्याचा रोल कर. अच्छा. आणि जो पिंप असतो त्याचा रोल नाना करेल. चॅलेंज होता. हो म्हटलं मला काय हरकत नाही तुमच्याकडे काही निश्चित काय हरकत करेन मी. आणि मी ते केला. आणि माझा तो पहिला एक वेगळा प्रयोग झाला जो यशस्वी झाला. लुक्या दादा. आणि नाना तिथून कुठल्या कुठे गेला. पण मला त्याच्यावरनं एक आठवलं की पुढे तुमचा सिनेमा गाजला होता. त्याच्यामध्ये ममद्या खाटिकाची भूमिका केली होती. आणि एकदा श्रीरामपूरला प्रयोग होता. आणि त्यावेळेला सगळे लोक भेटले आणि सगळे खाटीक जमा झाले होते. नेमकं त्यावेळेला काय झालं काय माहिती. रामराम गंगाराममध्ये मी खाटिकाची रोल करत होती. ममद्या खाटीक अतिशय म्हणजे गाजलाय तो रोल. म्हणजे मला त्याचं फिल्मफेअर अवॉर्ड पण मिळालं होतं आणि मला त्याचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पण अवॉर्ड मिळालं होतं बेस्ट ॲक्टर. तर तो जो रोल होता तो इतका पॉप्युलर झाला होता की एकदा माझा प्रयोग होता श्रीरामपूरला. तर श्रीरामपूरला मी नाटकासाठी आज गेलो. म्हणजे डार्लिंगचा दौरा होता त्यावेळेला. आणि मी जेव्हा नाटकासाठी थिएटरला गेलो तर मेकअप रूममध्ये एकजण आला आणि म्हणाला की अरे तुला भेटायला कोणतरी हे आलेत खाटीक आलेत. म्हणून मला खाटीक भेटायला कोण आलेत. नाही ते आले ते मला तुम्हाला अशोक सराफांचा सत्कार करायचा आहे. अरे बापरे. मी दचकलोच. म्हटलं हे आता खाटीक. आणि मी तुम्हाला सांगतो जवळजवळ 12 खाटीक. अच्छा. म्हणजे सगळे 6 फुटापेक्षा उंच. म्हणजे त्यांना बघितल्यावरच लक्षात येईल. हो लगेच लक्षात. आणि डायरेक्ट दुकानावरून आलेले. त्यावेळे कपड्यावर सगळे रक्त पडलेलं. हातात काय नव्हतं ना. पण आणि हातात चाकू सुरे काय नाही तेवढं नव्हतं घेतलं त्याने. कारण वेगळ्या ठिकाणी आले होते ना ते म्हणून. पण ते एकंदरीत अविर्भाव इतका हे होता ना. ते अशा उभे राहिले माझ्यासमोर. म्हटलं नमस्कार काय नाही तो आपका सत्कार करना है. मग करा ना म्हटलं. आहे मी करा ना. इधर नाही स्टेज पे. अच्छा. एक तर ते 6 फुटाचे एक
काठी उंच आणि धिप्पाड. आणि त्यात मी एवढासा, म्हणजे इतका केविलवाणा दिसत होतो. आणि स्टेजवर करतो म्हटलं मला नाही म्हणताच येणं, म्हटलं चला म्हटलं करूया स्टेजवर. स्टेजवर गेलो आणि इकडे 6 उभे राहिले, इकडे 6 आणि मध्ये मी. हा. आणि असा त्यांनी माझा सत्कार केला हारबीर घालून आणि सगळे, आणि हे केलं आणि शांतपणे निघून गेले. म्हणजे काही गडबड नाही, काय नाही. म्हणजे मी घाबरलो होतो, काय करतात ते लोक, पण काही नाही, शांतपणे निघून गेले. म्हणजे बघा कसा हे आहे बघा. म्हणजे त्यांनी सांगितलं की हमको सत्कार करना ही पडेगा ना, हमारा बिरादरी काय आदमी. म्हणजे त्यांना ती घाटक्याची रोल इतकी आवडली रोल आहे, असंच सरळ होतं खरंय, ती भूमिका अस्सल झाली. हो. हा, आणि म्हणूनच त्यांना तुम्ही आपल्यातलेच वाटलात. तुमचा सत्कार. आपल्याला वाटलं नाही. म्हणजे मोठा अनोखा सत्कार होता तो. असा सत्कार कधी झाला रंग रंगभूमीच्या इतिहासामध्ये नोंद होईल अक्षरशः. खाटीकाने केलेला अभिनेत्याचा सत्कार असं आहे. आणि आता रामराम गंगारामचा विषय निघालेलाच आहे, तर पांडू हवालदार या चित्रपटातनं सखाराम हवालदार तुमचा हा सुद्धा त्या काळामध्ये खूप गाजला होता. तर दादा कोंडके म्हणजे टायमिंगच्या बाबतीत खूपच मानतात त्याला. तर तुम्हाला त्यांच्याकडनं काय काय शिकता आलं कसं? नाही, मला नाही काही शिकता आलं त्याच्याकडनं. अच्छा. हां हां. कारण जे करत होते ना ते मी ऑलरेडी करत होतो. हां. तुम्ही ते स्टेजवर केलेलंच होतं. हो, मला ते पण मला त्यांचं टायमिंग होतं, त्याकडे वादच नाही. अफलातून त्यांचा हजरजबाबीपणा होतं ना, तोडच नाही त्याला. असा हजरजबाबीपणा म्हणजे फार प्रकर्षाने कमी सापडतो. स्टेजवर उभं राहिल्यानंतर शेवटचं वाक्य माझं पाहिजे असं त्यांचा कायम अट्टास. बरं. कुठले संवाद चालले असतील, आपापसात गप्पा मारत असतील तर लास्ट वर्ड हे त्यांचा असायचा. इतकी त्यांची बोलण्याची त्यांची पॉवर होती. हा त्यांचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट होता. ते कुठल्या वेळेला काय बोलतील काही सांगता येत नाही, इतकी त्यांची म्हणजे ज्ञान होतं त्यांचं, आणि इतकं त्यांना समजायचं त्यातलं. बुद्धी तेज होती. तेज भयंकर तेज बुद्धी. हा त्यांच्याकडून घेण्यासारखा गुण होता खरं म्हणजे. हा त्यांचा गुण घेण्यासारखा की ॲलर्ट असं म्हणजे सिच्युएशनशी. हा मोठा गुण आहे हा सगळ्यात त्यांचं. मी स्वतः त्यांचं विछा माझी बोरेकर 19 वेळा पाहिलं आहे. म्हणजे मी त्यांचा फॅन होतो खरं. हो, त्या नाटकाने पण रेकॉर्ड केलं होतं. हजरजबाबीपणा जे आहे, जे प्रमुख पाहुणे असायचे त्यांच्याबद्दलच ते टोपी उडवायचे. त्याच्यावर तर त्यांनी चालवलं सगळं. आणि ते आता यावेळी आज काय नवीन सांगतील हे बघायला लोक गर्दी करायची. प्रत्येक प्रयोगाला आकर्षण वेगळं काहीतरी होतं. बरं, दुसरं मला विचारायचं आहे, एक खतरनाक रोल केला होता, वरचा कानून नावाचं नाटक आहे, रामन राघवनचा रोल केला होता. तो कसा होता? आणि ते नाटक फार कमी प्रयोगात बंद झालं. कमी प्रयोगात बंद केलं बरं झालं, नाही तर मी आज दिसलोच नसतो. अच्छा, असं. कारण त्यामध्ये काय होतं, रामन राघववर याच्यावर नाटकावर ते नाटक होतं ते या माणसावर. बरं, ते इतकं त्यांनी रमेश पवारनेच लिहिलं आणि इतकं क्रूर लिहिलं होतं ना की मारामारी म्हणजे आणि त्याच्याशिवाय काही नाही. बरं, त्याचा ॲटिट्यूड होता की एक रात्र झाली किंवा अशी चांदणी असली की बघता तो चेंज व्हायचा. अर्थात ही नाटक ही रामनगर कशी काही संबंध नाही, पण असं त्याची पे होती. तो बघता असं वेडा वाकडायचा आणि असं विचित्र शरीर होऊन जायचं त्याचं. इतकी पॉवरफुल ते कॅरेक्टर होती ती. आणि ते म्हणजे शारीरिकदृष्ट्या फार हेक्टिक होतं, फारच हेक्टिक होतं. पण ते मला करायला लागायचं. पण त्याला म्हटलं तू पोलीस शेवटी त्याला मारतात, तर ते मारणं नाही तर एरवी फार नाटकामध्ये फार हे वाटतं ना, खोटं वाटतं. तर मी म्हटलं तुम्ही मारा मला ना, मार. बापरे. आणि मग त्यांनी जे मारा चोपलाय धरून परत सगळं तशी मार तर खावाच लागला, कारण कॅरेक्टर म्हणून हलू शकत नाही. शेवटी मग खाल्ला मारतो. पण याच्या पुढे काही मी जास्ती प्रयोग करत असं मला वाटलं नाही. म्हणजे मला अजूनही आठवतं की रमेश देव येते एका प्रयोगाला, ते त्यांनी बघितलंच आहे की मी सगळं करतो. त्यामुळे मला आत आलं आणि माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, मित्रा नको रे एवढे हाल करून घेऊस. अरे बापरे. तेव्हा मला कुठेतरी जाणून झालं की मी काहीतरी वेगळंच विचित्रच करतो. त्यामुळे ते 6 प्रयोगात आम्ही बंद झाले. पण एक मोठा अनुभव होता. नाही, तसं मुंबईकरांना त्या रामन राघवनची खूप दहशत होती. आणि लोक रात्री 6 नंतर 7 नंतर बाहेर पडत नव्हते. त्यामुळे ते नाटक वेगळं होतं, पण ते कलाकाराला त्रासदायक होतं आणि आव्हानात्मक होतं ना. त्या स्टाईलचा अभिनय करणं म्हणजे अतिशय कठीण गोष्ट होती. कारण 1 मिनिट तो स्वस्थ नसायचा कॅरेक्टरची.
बघता बघता कधी तर त्याच्या भूमिकेत घुसेल काय सांग विक्षिप्त होता, विक्षिप्त होता, विचित्र आणि असं. परत बोलण्याची पद्धत आणि एकंदर बघणं आणि सगळं हे जास्ती झेपलं नसतं, जास्ती वेळा करून त्याचा परिणाम होणं शक्य होतं, म्हणून मी ना जास्ती नाही केलं बघ ते. दुसरं एक नाटक केलं होतं, त्याच्यामध्ये डबल रोल होता, बोल राधा बोल. नाही अशी बरीच नाटकं केली मी. बोल रोलला बोलतो मी, का हसत खेळत होतो त्यात डबल रोल होता. हो, असंच खेळत होतं त्याच्यात. आणि अनधिकृत नावाचं नाटक होतं ते. हां, अनधिकृत नावाचं नाटक होतं. म्हणजे मी तर म्हणेन की तो एक पाठ होता, पाठ म्हणजे कुठल्याही नटाला एक तो अभ्यास करण्याचा हे होता पाठ. त्यात मेंटल रिग्रेशन म्हणजे माणसाचा मेंदू हा हळूहळू हळूहळू कमी होत कमी होत त्याचं वय उतरत जातं. म्हणजे माणूस तेवढाच राहतो पण मेंटली तो लहान होत जातो. हे फार दाखवणं फार कठीण आहे. म्हणजे तो 50 वर्षाची व्यक्ती असते, जी बिल्डर असतो तो मोठा, त्याला हा म्हणजे लाखात एक अशी हे होऊ शकते. अशी केस आहे, होता त्याच्या केस, पण लाखात एक अशी होते की त्याचा मेंदू हळूहळू रिग्रेशन होत जातं मेंदूचं. तर तो पहिल्यांदा 50 वर्षाचा असतो, हळूहळू 40 वर्षाचा होतो. वृत्तीनं, ॲक्शन्सने, बोलण्याने, हालचालीने 40 वर्षानंतर तो 25 वर्षाचा होतो. बापरे. 25 झाला की 15 होतो, मग 10 होतो, मग 5 होतो, 4, 3 असं करत शेवटी तो 1.5 वर्षाचा होतो. सगळ्या अवस्था त्याच्यातनं, सगळ्या अवस्था दाखवायला म्हणजे नटाला किती चॅलेंज होतं. म्हणून म्हटलं नटासाठी तो पाठ होता मोठा. म्हणजे असं नाटक झालेलंच नाही. असं झालेलं म्हणजे हे शिरीष लाटकरने शिरीष लाटकर लिहिलं. आणि जो आता त्यांनी कमीत कमी 15,000च्या वर एपिसोड्स लिहिले आहेत मराठी हिंदीमध्ये. शिरीष लाटकर आता खूप गाजतोय. हो, तो म्हणजे लेखक फारच छान आहे तो. हो. पण त्या नाटकाच्या बाबतीत थोडंसं फसलं थोडंसं. म्हणजे काळाच्या आधी आलं असतं, आता आलं असतं तर कदाचित गाजलं असतं. आता वेगळे पण आलंच नाही कसं. पण आता पण मला वाटत नाही कोणी करायला ते धजेल. नाही, हे एवढं म्हणजे कॉन्स्टंटली असतं. तरी मी त्याचे 48 प्रयोग केले, बरेच आहेत. बरेच प्रयोग केले. ही सगळी नाटकं जी तुम्ही सांगताय त्यांचे विषय सुद्धा खूप वेगळे वेगळे आहेत. पण तरी सुद्धा मग त्यावेळेला वेगळे विषय काढण्याची कोणाची हे नव्हती. एका ठराविक चाकोरीनेच लोक चालले होते. काय होतं त्यावेळेला दृष्टिकोन हा असायचा की नाटक मला काहीतरी प्रेक्षकांना वेगळं सांगायचं असं काय वाटलं की नाही कोणाला. ते नाटक मग यात मला किती पैसे मिळतील हाच हेतू होता सगळ्या. व्यवहार सरळ स्ट्रेट व्यवहार आहे. सरळ की आम्हाला नाटक आम्ही एक करतोय त्यात आम्ही पॉप्युलरिटी मिळतेच की आवडेल लोकांना की ही गोष्ट वेगळी, पण आपलं चालेल की नाही नाटक हे चाललं पाहिजे नाटक. त्यामुळे जास्ती जो कल होता हा चालतं नाटक करण्याकडे होता, एक्सपेरिमेंटकडे नव्हता. बरं, तुम्ही संगीत रंगभूमीचा काळ अगदी जवळून पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. ययाती आणि देवयानीसारखं नाटक असेल, पण स्वतः संगीत नट व्हावं असं कधी मोह कधी झाला? कसं नाही झालं तर बरं झालं. गायक नट नको काय आता जे संगीत चाललं ना त्याच्या रूपात गदा आली असते. हो, नको. पण तुम्ही गायला आहात. आम्ही गायलो ही गोष्ट वेगळी. आता त्याला गाणं म्हणणं हे सुद्धा हे होतं, हेही मला माहिती आहे. जयमाला शिलेदारांबरोबर एक गाणं म्हटलं होतं आणि त्यावेळेला माझी वाट लागली होती. तेव्हापासून मी ठरलं की परत या फंदात कधी पडायचं नाही. म्हणजे एक गोष्ट आहे, मानाप्पा नाटकामधली. अच्छा. मानाप्पा नाटकामध्ये मी लक्ष्मीधर, त्या भामिनी, आणि त्यांचं ते तुझं मी शरण अजी मी शरण हे तिला तो खुश करण्यासाठी गाणं म्हणतो. आणि त्याच्यानंतर अर्ध्या त्याच्यावर भामिनीचं गाणं सुरू होतं. बाहुले मी सूत्रधार माना धैर्य धरा. आता काय माझा सूर आणि त्यांचा सूर एवढा डिफरन्स. जयमालाबाई आणि तुळशीदास बोरकर ऑर्गनला. असे समोर बसले आणि मला सूरच सापडेना. पहिला गाणं सुरू केलं मी तर त्यांनी दिला मला सूर. तर दिलं मी हा 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 असं गेलं सवय. आणि शेवटी त्याच्यावर एक लागला माझा सूर आणि मी शेवटी ते गायलो गाणं. ते गायलं आणि त्यांनी मग माझ्यापेक्षा वरच्या पटीत माना धैर्य धरा असं झालं. मी शेवटी परत म्हणतो तुझं मी शरण अजून. तर माझा गेला तो सूर, कामातूनच गेला. मी तोच सूर माझ्या कामात, मी तुझं मी शरण. अरे बापरे. म्हणजे एवढं झाल्यावर जयमालाबाई पण टचकल्या. त्याने माझ्याकडे असं बघितलं एकदा. अरे म्हणजे गोंधळ झालाय काहीतरी.
मी शेवटी हो उरून आलो परत लाईनीवर. पण तेव्हापासून ठरलं परत गाणं नाही स्टेजवर. पण एकूण नाटक म्हणजे जिवंत प्रयोग, प्रत्येक वेळेला नवं काहीतरी करता येतं आणि प्रयोगागणिक नाटक इम्प्रूव्ह सुद्धा होत जातं म्हणजे काय करणाऱ्यावरती आहे. अर्थात अगदी खरं. कारण काय असतं, तुम्ही नाटक तो त्या दृष्टीने विचार केला की मला काहीतरी वेगळं करायचं आहे किंवा ह्याच्यात मी काहीतरी वेगळं करेन, असं जरी शोधक वृत्ती तुमची असेल तर तुम्हाला फायदा आहे त्याचा, नाही तर काहीही उपयोग नाही आहे. नाटक तसे करणारे असतात, करतात, पॅट्याकडून बोलतात आणि जातात निघून. पाट्या टाकणं म्हणतात, पाट्या टाकणं. हां तेच साचेबद्ध होऊन जातं. हां आणि काय असतं त्यांना करणे, अर्थात काय असतं तुमची तेवढी कपॅबिलिटी पण पाहिजे की हे अमुक आहे ते मी कसं करून बघितलं असतं बघा, तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्ही ते करून दाखवता आलं पाहिजे, तुम्ही ते केलं पाहिजेत, त्याशिवाय तुम्हाला नाही साध्य होत कधीच. मला वाटतं तुम्ही स्वतः ते सिद्ध केलंय. 200 प्रयोग झाल्यानंतर व्हॅक्युम क्लीनर मध्ये तुम्ही स्टाईल बदलली शब्दफेकीची. तुम्ही म्हटलेलं आहे तसं. म्हणजे ठरवलं मी प्रत्येक प्रयोगात मी काय म्हणजे असा शोध घेणं जे असते ना, ते नटाची त्याच्यामध्ये शोधक वृत्ती असेल तर ते शक्य असायलाच पाहिजे. त्याशिवाय अजूनही तुम्हाला सांगतो, मी जेव्हा कुठलं तर नाटक सिनेमा जेव्हा मी बघत असेल कुठला, तर सिनेमात बघताना मला सिनेमा नाही कळत, मला त्यातली गोष्ट कळत नाही काही. पण प्रत्येक आर्टिस्ट जेव्हा एखादी एक अशी सुंदर एखादी ॲक्शन करून जातो, काय ते एक बोलून जातो की ते आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागतो. अरे याच्यावर काय केले, काय बोलला, मग त्याची माझी रिहर्सल चाललेली असते इकडे. ते वाक्य मी म्हणून बघतो, मग असं करून चाललं असतं. कोणी बघितलं तर पण हा वेळ आहे म्हणून, कारण नुसते अर्थ हातवारे करणार म्हणजे. पण माझा तो अभ्यास चालू असतो अजून. हे नवल आहे म्हणजे इतकी वर्ष झाली म्हणूनच ती कला साधना आपल्याकडे जे निश्चित साधनाच आहे होती, संपत नाही एवढ्या लोकांनी. त्याला अजून किती कुठे आहे तेच अजून सापडत नाही. आज मी जवळजवळ मला सांगतो 54 वर्ष झाली, 54 वर्ष मी काम करतोय, मला अजून निश्चित सापडत नाही काय तर काय करायला पाहिजे. तर मी जे काय केलं त्याच्यापेक्षा आणि काय वेगळं करू शकलो असतो मी. बरोबर. पण हे सगळं फिलिंग आजच्या तरुण पिढीमध्ये पण आहे का, जाणवते का तुम्हाला? सिरियल करताना तुमच्याबरोबर जी तरुण मंडळी आहेत, माझ्या तरुण मंडळी आहेत, नाही मला काय वाटत नाही, मला जाणवू दिलं नाही त्यांनी कधी. नाही ना, नाही, कारण त्यांना काय माहिती, ते जाणून द्यायला त्यांना कळायला पाहिजे. तर ते काय कोणी मला तसं जाणून दिलं, पण असेलही काही जण असतील पण त्यातले. पण नटाने थिएटर करणं जरुरीचं आहे का असं तुम्हाला वाटतं? निश्चित आहे. नटाने कुठल्याही पहिल्यांदा थिएटरच केलं पाहिजे. आता आपल्याला डायरेक्ट एकदम ह्याच्यावर मारतात सिरियलवर, पण ते काय त्याला काय अर्थ नाही आहे. तुम्हाला बेसिक ज्ञान हे तुम्हाला पाहिजे. कारण नाटक हे काय आहे, हे तुमचं एक पुस्तक आहे म्हणून आपण तसं आहे ते. त्याच्यात म्हणजे तुम्हाला आज एक केलं तर उद्या काय करायचं ह्याच्यावर तुमचा विचार तुम्हाला करता येतो. आज तुम्हाला असा रिस्पॉन्स मिळाला तर उद्या तुम्हाला वेगळा रिस्पॉन्स ठिकाणी मिळवता येतो. हे तुम्हाला शोधलं पाहिजे कुठेही. हशा आणि टाळ्याची सुद्धा गणित असतात, निश्चित गणित असतात. काय टायमिंग शिवाय काय होतच नाही. जर तुमचं टायमिंग परफेक्ट असेल, ते टायमिंग म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्यावं लागतं. आणि टायमिंग म्हणून समजून घ्यायचं म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा रिदमचं नॉलेज असायला लागतं, ताल लय याचं नॉलेज असायला लागतं. ते जर नॉलेज असेल तर तुमचे रोल लयबद्ध होतात. संवाद हे खूप महत्वाचे आहेत नाही का? संवाद निश्चितच महत्वाचं आहे, निश्चितच महत्वाचं आहे. कारण काय शेवटी तुम्ही ॲक्शन किती करणार हो किंवा मुकाभिनय किती असेल, पण शेवटी डायलॉग्सच पोचवते. तुमच्या ज्या भावना असतात ते शेवटी डायलॉग्सच पोचवणार ना. बरोबर. तुम्ही हिमालयाच्या सावलीमध्ये काम केलं होतं, ज्याच्यामध्ये डॉक्टर लागू होते, तातोबाची भूमिका केली होती. तर त्या नाटकाबद्दल आणि डॉक्टरांची जी शिस्त आहे आपण ऐकतो त्यांच्याबद्दल, ते जर आम्हाला सांगावं. हां, डॉक्टरांची शिस्त म्हणजे शिस्त हा जो प्रकार आहे हा मी डॉक्टर लागूंकडून शिकलो. सॉरी कारण काय त्यांची एक अजब शिस्त असायची. म्हणजे त्याचं त्यांनी मला पहिल्यांदा दणका दिला. कसा सांगतो ना, तेच सांगतोय. हिमालय सावली आम्ही रिहर्सल पहिली सुरू झाली. आम्ही त्या कुठलं रे ते प्रकाश हॉटेलच्या बाजूला कुठला होता हॉल, तो दादरला कित्ते भंडारी. हां कित्ते भंडारी नाही रे, मोठा हॉल होता तो ठाकूरमध्ये आमची रिहर्सल होती. आणि मी त्यावेळेला बँकेत काम करत होतो. आणि बँकेत काम करत असताना मला रिहर्सलला जाणं मुश्किल होतं, कारण यांनी सकाळी 10ची ठेवली होती रिहर्सल. बरं, सगळे मोकळे, सगळे आले, मी बँकेत काम करणार, मी कसं येणार सकाळी. तर मी स्टेज आधीच मी लोकांना पटवून ठेवलं
माझ्याबरोबर जे काम करणं होते त्यांना की मी 10 वाजता रिहर्सल आहे म्हणजे मला ते जायला पाहिजे, हां हां तर मी येईन आणि मी सही करून जाईन, माझी सगळी कामं तुम्ही करा. हां. कोणीतरी असेल माझा या त्यावेळेचा, आता त्याला पटेल मी काय म्हणतो ते. काय अंमलाडी होय की नाही? आहेत साक्षीदार आहेत. आणि तिकडून मी पळून जायचो डायरेक्ट. हां. तर मी पहिल्या दिवशी मला लेट झाला, तर हे सगळे बसले होते खाली वाचत होते, डॉक्टर लागू वाचत होते. मी धावत मी पडलो. सगळे आले होते हो, सगळे आले होते आणि मी एकटाच नव्हतो. तर त्यांनी फक्त असे बसले होते, एवढं माझ्याकडे असं नुसतं बघितलं, काही बोलले नाही, नुसतं जोईलं हां करून वाचायला लागले परत. काय शहाण्याला शब्दाचा मान. तर मला असा बसलं सणसणीत की नाही बाबा हे काय उशीर चालणार नाही. एका दृष्टिक्षेपात काम झालं. अर्थात त्यांच्या दृष्टीची किंमत कळली म्हणून. बरोबर की त्यांनी कुठल्या नजरेनं माझ्याकडे बघितलं, काय आपण वेळेवर नाही आलात, काय टाईम याचा अर्थ काय. तर त्यामुळे काय झालं, दुसऱ्या दिवशीपासून मी माझं येण्याचं हे सगळं बदलूनच टाकलं. मी गेलोच नाही बँकेत. अच्छा. मी 2 वाजता जायचो. मग तर बँकेवरनं एक किस्सा आहे. तुम्ही 10 वर्ष तिकडे नोकरी केली, पण मेडिकल सर्टिफिकेटच्या बाबतीत तुम्ही असा रेकॉर्ड केलाय की सगळ्या प्रकारचे आजार तुम्ही तुमच्या सर्टिफिकेटमध्ये टाकले. तर डॉक्टर रमेश रांगणेकर म्हणाले 2 प्रकारचे आजार तुम्हाला देऊ शकत नाही, प्रेग्नन्सी आणि कॅन्सर. बरोबर ना? हो, मला ते म्हणाले अरे मी जायचो आपलं दर 15 दिवसात जायचो आणि डॉक्टर सर्टिफिकेट द्या, म्हणजे काय ते लिहून द्यायचे. बरं का डॉक्टर रांगणेकरांना कोण चॅलेंज करणार. ते पण नाटककार होते रमेश रांगणेकर. आणि त्यांनी ते मला दिले. मी दरवेळेस होते शेवटी इतकं झालं ते की ते मला म्हणाले अशोक मी सगळे रोग लिहून झाले तुझ्या बाबतीत. अरे बापरे. आता 2च रोग चालले. कुठला म्हटलं कॅन्सर आणि दुसरं प्रेग्नन्सी. म्हटलं डॉक्टर तुम्ही तेही लिहा, तुम्ही काही लिहिलं तरी तुम्हाला अपोजिट करणार कोण नाही आहे तिकडे. असा सांगणारा अभिनेता आणि असं सर्टिफिकेट घेणारी बँक होती. हो. आणि मी माझ्या सगळे मला जेवढे मित्र भेटले त्याच्यातनं ते इतके माझ्यावर त्यांचं प्रेम होतं ना की माझ्यासाठी ते काम करायचे सगळं. म्हणजे मी सगळे आल्यानंतर मी त्यांना सगळी कामं सोपवून द्यायचो की तुम्ही कामं करायची आणि मी गुल. पण ही अगदी सुस्थिर अशी नोकरी होती स्टेट बँकेमधली. होय. तर ती सोडायचा निर्णय सोडावीच लागली मला शेवटी. शूटिंगच असायचं ना. मग मी एक संबंध वर्षभर मी कोल्हापूरमध्ये होतो. अच्छा. काय होणार मग. आणि माझी सर्टिफिकेट जात होती. मध्यंतरी कोणी विचारलं पत्ता काय तर कोल्हापूर. तर मग काय झालं त्यामुळे बँकेमध्ये हालचाल झाली निर्माण. म्हणजे चीफ मॅनेजर डिपार्टमेंटला की हे अशोक सराफ म्हणून कोणतरी एक प्राणी आहे, हा प्राणी दिसत तर काय नाही, सर्टिफिकेट सारखी येत राहतात, कोण आहे हा प्राणी. तर त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट तर त्यांनी डॉक्टर्सना विचारलं बँकेच्या राख्याला BM ला, हे काय कोण आहे ते बघा जाऊन चेक करा. त्या आली डॉक्टर घरी आली. अच्छा. हां घरी म्हणजे डायरेक्ट घरी जायचे बघायला. तर त्यांनी बेल वाजवली. तर माझ्या बहिणीने दार उघडलं. नमस्कार. नमस्कार. या अशोक सराफ आहेत का. नाही आहेत. तिला माहीत नाही आहेत. कुठे गेलेत. कोल्हापूरला शूटिंग करतायत. या ना नको या ना नको म्हणजे गेले निघून. काय आता घरातूनच मिळालं होतं तर काय दुसरं होतंय. मग शेवटी इतकं झालं तरी माझ्या प्रेमावरती उभे राहून 3 महिने तो रिपोर्ट दाबून ठेवला होता. अच्छा. आणि 3 महिन्यानंतर असं मला दिसलं की आता जर मी नाही दिला राजीनामा तर ऑफिसर फुकट जाईल कामातून. मी राजीनामा जाऊ ना. आणि काय खरं म्हणजे वेळच नव्हता मिळत. त्यानंतर जायला बँकेमध्ये जायलाच वेळ मिळत नव्हता. नाटकाकडून आता आपण चित्रपटांकडे वळूया. चला आता सिनेमात जाऊ. म्हणजे माझ्या पिढीने तर तुमचे सिनेमा भरपूर पाहिलेले आहेत आणि मीच काय आता माझी मुलं सुद्धा अशीही बनवाबनवी. मग तुमच्या पिढीबद्दल नुसतं काय सांगताय. हो म्हणजे आता पुढची त्याच्या पुढची पण. हो तुमच्या आधीच्या पिढीने पण पाहिले. हो
म्हणजे ती नाटकं मी पाहिलेली नाहीत तुमची, त्याच्या भूमिकांबद्दल सिनेमा. वाचलंय नाटकाच्या, पण सिनेमा मात्र खूप पाहिलेत. तर नाटकं त्यामुळे मी फार कमी केली. म्हणजे काय होतं, नाटक हा म्हणजे वेळ काढू हे होता प्रकार. कारण तो झेपला नसतात, म्हणजे बँकेतून वेळ काढायला. हा. आणि एका वेळेला डेट मिस करणं जमलं नसतं. सिनेमाचं आणि नाटकाची सांगड घालता नाहीये. बरोबर. म्हणून मी त्यापेक्षा मी सिनेमाच करत ठेवलं. नाटक मी 12 वर्ष बंद ठेवलं. 12 वर्ष मी केलं नाही नाटक. अच्छा. आणि पण मग ती अशी ही बनवा बनवी जी काही जमली आहे त्याच्याबद्दल तर म्हणजे त्याला तोड नाही, तसा सिनेमा आतापर्यंत हा, नाही. म्हणजे तो एक जमून गेलेला सिनेमा आहे तो. हा. शूटिंगच्या वेळेचे काही किस्सा सांगणार का? हा? शूटिंग चालू असताना काय? शूटिंग कुठलं होतं, नुसते किस्सेच होते सगळे. हो ना. शूटिंग म्हणजे वेळ मिळाला तर शूटिंग होतं, माहिती काय नाही. पण सबनीसांची पण कमाल आहे ना त्याच्यात. हा? वसंत सबनीस लेखक. सबनीस सगळ्यात म्हणजे मुख्य पहिले मार्क देता येतील ते वसंत सबनीस यांना देता येतील. कारण असा सिद्धहस्त लेखक, म्हणजे सिनेमा, स्क्रीन प्ले, डायलॉग्स याच्यावर कमांड असलेला लेखक, कॉमेडीची म्हणजे सॉलिड कमांड असलेला लेखक परत मला दिसला नाही कुठे. म्हणजे ते गेले आणि मराठी चित्रपटसृष्टीचे जवळजवळ हाल झाले. कारण कोण लेखकच सापडत नाही की ज्यांनी कॉमेडी, इन्स्टंट कॉमेडी दिली लागली. एक होता अशोक पाटोळे, हो, अशोक तोही पाटोळे. गेला. त्यामुळे आता म्हणून आता त्याच्यानंतर मग कॉमेडीच्या हालत झाली. कारण काय असतं, तुम्हाला एक कुठेतरी पारखा धागा मिळाला पाहिजे की तुम्ही तो डेव्हलप करू शकता. पण तो धागाच जर मिळाला नाही मुळात तर काय उपयोग नाही. तुम्ही किती काही केलं तरी नाही होत. बरोबर. ते असं आहे. म्हणजे पण अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही त्रयी म्हणजे त्यांनी चित्रपटसृष्टी अक्षरशः दणादण दणकून सोडली होती तुम्ही सगळ्यांनी. तर त्या तुमच्या तिघांविषयी, त्या त्रयीविषयी आम्हाला काय आता म्हणजे मी आणि लक्ष्मीकांतने जवळजवळ 50 पिक्चर एकत्र केले. हो हो वेगवेगळे. मी हिरो, तो साईडला. तो मी हिरो, तर तो माझा नोकर. मी असेल तर मी तो मॅनेजर, तो असला भाऊ. आणि असे असे बरेच 50 एक पिक्चर केले आम्ही त्यावेळेला. कारण आमची जोडी झाली तरी जमली होती, ती फेमस झाली होती, लोकांना आवडत होते. सचिनने जेवढे पिक्चर्स केले हे बहुतेक स्वतःचेच केले त्यांनी. स्वतःचे पिक्चर त्यात ती हिरो असायचा आणि मी साईडला. असे आम्ही जवळजवळ त्याने आणि मी जवळजवळ 15 पिक्चर केले एकत्र, आणि बहुतेक हिट आहेत अगदी. सगळे. ते पण त्यांना जास्ती काही तसं आणि कोणावर करायला जमलं नाही. धनंजय माने तुमच्या घरावरती पण पाटी आहे. धनंजय माने इथे राहतात, अशी त्यांच्या घरावरती पाटी. मी नाही लावली हा. मला एकाने प्रेझेंट दिली ती. अगदी हो, होय, बरोबर. हे चाहत्यांचं प्रेम आहे ना हे. तेच ना, इथेच राहतात ते त्यांनी मला जाणीव करून दिली. तर या धनंजय मानेंविषयी सांगा ना. ही भूमिका म्हणजे तोच खरा नायक आहे त्या सगळं सगळ्यात. तोच नायक आहे, तोच सगळं घडवून आणतो, तोच सगळं करतो. ही सगळी आयडिया जी असते ती त्याच्याच डोक्यातून निघालेली आहे. त्यामुळे मेन रोल हा तो आहे. बाकीचे सगळे त्याच्याप्रमाणे नायक होतात, पण बाकीचे सगळे कॅरेक्टर्स आहेत ते इतके असली आणि अर्क आहेत एक एक की ते त्या भूमिका सर्व कुठल्या कुठे घेऊन जातात. आजही तो सिनेमा कुठे कधीही लागला तरी तो अजूनही बघावासा होता. वाटतो. आज 35 वर्ष झाली तो पिक्चर अजूनही लोक बघतात. खरंय. कधी टी व्हीवर लागलं तर पहिल्यांदा बघतात. आणि कुठूनही पाहायला सुरुवात केलं तरी धमाल. कुठूनही म्हणजे कुठूनही सुरुवात केली. हो, कुठूनही पाहायला कुठून या सुरुवात. साईडने या side असं नाही. असं नाही, म्हणजे चित्रपट अर्ध्यातनं जरी पाहिला तरी मी कधीतरी सर्फ करताना जर एखादं मला ते सुरू असं दिसलं ना हा. तर मी तिथून बघतो पुढे. पण मी सुद्धा बघतो, मी माझं काम करून गेलं असून सुद्धा. वा. आणि तुम्ही स्वतःही एन्जॉय करता तो. अरे निश्चित म्हणजे इथे जमून गेलेलं पिक्चर आहे. काही काही अगदी. पिक्चर जमून जातात त्याप्रमाणे आहे ते. तुम्ही त्या संदर्भात एक बोलला होतात की तुमच्या आवडती हिरोईन कोण, तेव्हा तुम्ही सांगितलं होतं सचिन पिळगावकर. हो, खरं होतं ते. हो, पण दुसरी आवडती म्हणण्यासारखे कोणी नव्हत्याच, त्याला काय करू मी. हाच एक असा होता की जरा गोंडच दिसायला होता आणि त्यांनी प्रूव्ह केलं होतं की मी हिरोईन आहे आणि त्यांनी करून दाखवलं. पण या संदर्भात असं वाटतं की मध्ये अशी फॅशन आली होती पुरुषांनी बायकांची भूमिका करायची, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? पुरुषांनी बायकांची भूमिका बायकांची भूमिका हे पूर्वी होतं. स्त्री पार्ट करणं हा वेगळा भाग, स्त्री पार्टी हे वेगळा भाग काय वेगळा भाग? हा. ते म्हणजे पहिल्यापासून होतं ना. सुरुवातच ती पुरुषांनीच करण्यापासून झाली. त्यावेळेस स्त्री पार्टी कोणी नाटकाच्याकडे फिरकायचीच नाही ना. हो. तेव्हापासून सुरू झालेली आहे. मोरूची मावशी नंतर परत ती लाट आली होती. हां, ते आचार्यत्रांची होती. आचार्य. पण ती एक हे झालं. पण मोरूची मावशी सुद्धा त्या काळातलं असं म्हणता येईल.
फार बरोबर. ह्याचं पाठचं आधी- आधीच्या आणि काळात. संस्थानाच्या ह्याच्यातली घडलेली ती संस्थानाच्या गोष्ट होती. ह्याच्यातली घटना. पण नंतर मग सुरू झालं ते आमच्या आता ह्याच्यामध्ये होतं ते बनवा बनवी आहे बनवीचा भाग होता तो. आणि ती सुद्धा सुचली त्यानं बालगंधर्वावरून सुचलेली. बालगंधर्वचा जेव्हा फोटो बघतात ते हो. पुरुषाच्या आणि ह्याच्या तिथून त्यांना सुचते की अरे हे असं केलं तर कुठेतरी म्हणजे ती आयडियाच फार होते. ती सबनीस खरोखरच थोर लेखक त्याने ती अशी मस्त बघितली ना. म्हणजे शब्दन शब्द त्यातला महत्त्वाचा होता, शब्दन वाक्यन वाक्य महत्त्वाचं होतं त्यात, सीन अँड सीन महत्त्वाचा होता त्यात. आणि कॅरेक्टर्स पण प्रत्येक वेगळी होती. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरला आयडेंटिटी होती त्यात. खरं आहे. म्हणजे आणि कुणालाही त्यातल्या पाहिलं तरी प्रत्येकाची एक धमाल करण्याची पद्धत वेगळी आहे. तुमच्या स्वतःच्या विनोदी भूमिका तर खूपच आहेत, पण प्रत्येक वेळेला विनोद करताना एकाच प्रकारचा तो असू नये याच्यासाठी म्हणजे त्याच्यात वैविध्य आणण्यासाठी तुम्ही स्वतः अभ्यास कसा करता किंवा ते मॅनरिझम शोधणं असेल त्या भूमिकेसाठी हे कसं घडतं? एखादं उदाहरण. हां तर काय म्हणलं मॅनरिझम कसं शोधता? मॅनरिझम काय माहिती आहे? मॅनरिझम ही शोधण्याची गोष्ट नाही आहे. कारण मॅनरिझम तुम्ही शोधलात तर तो काहीतरी एकाच विचित्र होऊन जाण्याची हे असते की आता मी मॅनरिझम म्हणून हे करतो म्हणतो तसं होत नाही कधी. हा अचानक सुचला पाहिजे. मॅनरिझम ही अचानक सुचण्यासारखी गोष्ट आहे आणि तो मॅनरिझम म्हणून वापरता येईल हे कळण्याची पण पात्रता पाहिजे. सगळेच काही मॅनरिझम होऊ शकत नाहीत. बरोबर. हो. एक मॅनरिझम म्हणजे काय? एक लकब. लकब. हो. ती लकब आता प्रत्येकाच्या सगळी असतेच नाही असं नाही. बरं ती असतेच, ती पटेल अशी नाही आहे. तुम्ही जेव्हा दाखवता तेव्हा तो त्याच्यावर विचार करावा लागतो काय आणि त्या अचानक सुचलं ना तरच होतात. नाहीतर मुद्दाम मी करतो म्हणून नाही कोणाचं केलं. मी जेवढे मॅनरिझम केलेत ना हे मला अचानक सुचलेले आहेत. म्हणजे उत्स्फूर्तता हा महत्त्वाचा. कारण ते आता मग अरे याचा मॅनरिझम बनवता येईल असं जेव्हा वाटलं तेव्हा ते बनवलेले आहेत. आता इथं काय बरं मॅनरिझम करावं असं नाही होत कधी. हां. तुम्हाला नाही सापडणार, कधीच काही सापडणार नाही. बरोबर. हां काय गुपचूपमध्ये काय केलं होतं? गुपचूपमध्ये आशे म्हणून बोलायची स्टाईल होती. आशे. हां आणि थोडंसं काय गुपचूपमध्ये तो मॅनरिझम असं नाही म्हणता येणार त्याला. कारण ती खरोखरच स्टाईल आहे तशी. गोव्यामधले तर बावळट होता तो. हां? बावळट होता तो. नाही बावळट प्रोफेसर होता तो. प्रोफेसर होता. बरोबर. ते काय आहे त्याच्यामध्ये बोलण्याची हे वेगळी आहे त्याची. ती ही स्टाईल गोव्यामध्ये रेग्युलर आहे. हा बोलण्याची. आणि ते असं नाही म्हणत ते असे बरं ते असतो आणि त्याच्यात आणि लांबवून हे लावलेली असते. कारण का मी गोव्याचं असल्यामुळे मला माहिती आहे ते कसे बोलतात ते. माझ्या कानावर सतत पडत राहिलेले ना त्यामुळे मला ते माहिती होतं कसं. म्हणून ती कॅरेक्टर करायला मला मजा आली करायला. कारण का मला पहिल्यांदा ते डायरेक्टर ती कॅरेक्टर करायला घाबरत होते द्यायला. कारण ते म्हणाले काय एवढीशी कॅरेक्टर लहान आहे कॅरेक्टर तुम्हाला कशी देऊ मी. म्हटलं मला सांगा काय कॅरेक्टर ते सांगा. मी कॅरेक्टर तसली असं आहे. तो प्रोफेसर असतो, तो बावळट असतो आणि तो बावळट एका मुलीवर त्याचं प्रेम नसतं आणि तिच्या मागे तो लागतो आणि ते त्याचं खेळणं करतात. अरे म्हटलं चांगली नाही आहे करतो म्हटलं मी. मला छान आहे म्हटलं लाईन छान आहे. आणि ती केली तुम्ही त्याचं मी सगळे गोव्याचं हे आणलं. गोव्याचे शब्द वाक्य घालून त्यांचे मॅनरिझम जे आहेत असं तो विशिष्ट सूर असतो तो एक घालून असं इतकं केलं की गोव्याला लगेच वाटतं की आपलाच कोणतरी माणूस बोलतोय. इतकं ते परफेक्ट होतं. व्याख्याविख्खी ते व्याख्याविख्खीचं मला काय कळतच नाही काय झालं ते बाबा. कसं घडलं ते? अचानक घडलेलं आहे ते. ह्याचा आपलं कुठलं रे पिक्चर कुठला धूमधडाका. ते धूमधडाकामध्ये तो बाप बनून येतो. बाप बनवण्यामध्ये त्यांनी एक बाप मॅनेजर म्हणून एक एवढायचं मग त्यांनी मला पाईप दिला हातात. हो बरोबर. हो. आम्हाला आमची जास्ती हुशारी आमची. त्याच्यात तंबाखू घालून म्हटलं त्यावेळेस मी सिगरेट ओढत होतो. आता नाही ओढत आहे मी. आता नाही ओढत आहे मी. परत सांगतो. तर त्यामुळे सिगरेट ओढतो मी. त्यात तंबाखू भरला आणि मी पेटवली आणि म्हणजे चला शॉट आला. आणि माझं पहिलंच वाक्य आल्यानंतर काय माळी बुवा धनाजय वाकडे इथेच राहतात काय हे वाक्य साधं. तो बाप बनून येतो आणि मी आलो आणि मी पाईप तोंडात तो पेटवलेला होता आणि मी बोललो
जोरानं त्याचा झुरका घेतला. आता मला माहीत नाही की पाईपमधला तंबाखू हा फार कडक असतो आणि तो कडक असं लागतो कशामध्ये, मला कल्पनाच नाही. हां, तर मी पहिल्यांदा म्हटलं काय माळी बुवा, तर खोकला आला मला. काय माळी बुवा, कट 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 हवं. हां, चला टेकलं. काय माळी बुवा धनाचे आईलो, हे म्हटलं भारी झालंय, हे काहीतरी सर विचित्र आहे, पाईप काय ओढण्यात अर्थ नाही आहे याच्यात. आणि अचानक म्हटलं समजा ह्याचाच जर आपण मॅनरिझम बनवलं तर. आणि मग ते तिकडे सुरू झालं की वाक्य त्या खोकल्यामध्ये बोलायचं आणि ते खोकल्यामध्ये कन्वे करायचं. किती कठीण आहे हे. कठीण कन्वे करणं म्हणजे आहे ना. हो. म्हणजे तुला काय करतोस तू म्हटलं काही नाही, खोकल्यात सगळं आहे. पण काय बोल, आणि तो इतका पॉप्युलर झाला की मलाही कल्पना नव्हतं की एवढा पॉप्युलर आहे. तेव्हा पण कुठे की व्याख्या सुरूच असतं लोकांचं. इतकं ते लोकांच्या सुद्धा स्मरणामध्ये चांगलं चांगलं हिटच होतं ते एकदम. कमाल आहे हो कमाल. तुम्ही स्वतः विनोदी भूमिका मध्ये अधिक रमता की तुम्हालाही गंभीर काही करायला आवडतं? आणि विनोदी नटाचा एक शिक्का बसण्याची भीती असते. नाही, शिक्के आपल्याकडे बसतात, बरेच बसतात. आपल्याकडे इमेज नावाची एक गोष्ट आहे, ती तुम्हाला अशी अडकून टाकते की तुम्हाला बाकीचं काही करायलाच देत नाही. ती प्रतिमा होऊन जाते. हां, पण मला मी काय म्हणते, बेसिकली मी कॉमेडियन नाही आहे. बरोबर. मी कॉमेडी करतो, मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे. म्हणजे हां, कुठलाही रोल म्हणजे असेल तर तो करण्याची एक आहे. त्यामुळे मी हा बाबा कॉमेडियन आहे हे मला नाही जमत. त्यामुळे काय झालं, इतके कॉमेडी रोल करायला लागले शेवटी की शेवटी लोकांचा असा समज झाला की अरे हा कॉमेडीनेच चांगला आहे, बाकी कोण बघायलाच तयार होईना. आत्ता जाऊन मी जरा वेगळेपण शोधतोय की आता चला खूप केली कॉमेडी, माझं जे एज होतं त्यावेळची कॉमेडी आता संपली, आता वेगळ्या वयातली कॉमेडी करायची म्हणजे परत सुरू करायला पाहिजे सगळं. तर म्हटलं नको, त्यापेक्षा म्हटलं वेगळ्या स्टाईलचे रोल करूया, वेगळे रोल करूया. तरी भस्म केला होता त्यावेळेला. भस्म होतं त्यावेळेला विनोद, पण तो ते नाही ना झालं. त्यामुळे इमेज जी एक असते नाही झालं ना. आणि एक उन्हाळ दिवस सुंदर चित्रपट होता. काय पिक्चर होतं ते, काय सुंदर होते. मला त्याच्या विषयीची लाईन आवडली फार. ते यांचं होतं आपले शन्नानवरेंच्या कथेवरती एक लाईन अशी की माणसाने, कुठल्याही माणसाने आयुष्यात एक दिवस वेगळं जगून बघावं, त्याचं आयुष्य 5 वर्षांनी वाढतं. वा, काय लाईनच एवढी होती. पहिल्यांदा मी लाईनमध्येच गेलो आणि ही ती स्टोरी सकाळी 9:30 ते रात्री 9:30 एका दिवसाची स्टोरी. एक अत्यंत कडक माणूस, म्हणजे तापट माणूस, डोक्याने सिरफिरा माणूस, तो माणूस सकाळी जो घरातून बाहेर पडतो तडतडत पडलेला तो संध्याकाळी घरी येतो तेव्हा त्याचं काय ट्रान्सफॉर्मेशन पुरं झालं असतं याच्यावरची ती गोष्ट होती. आणि अतिशय सुंदर पिक्चर होता. तरल होता. आणि सगळ्यांना काही शिकण्यासारखं होतं त्याच्यामध्ये. निश्चित शिकण्यासारखं. कारण काय असतं, तुम्हाला त्याच्या प्रत्येक स्टेजवर एक वेगवेगळी कॅरेक्टर भेटत जाते. तर त्या कॅरेक्टरबरोबर बोलता आणि वावरताना तो हळूहळू तो कसा चेंज होत जातो एका दिवसात. तुम्ही चित्रपटामध्ये खलनायक सुद्धा उत्तम रंगवलेला आहे. हो, केला मी केला. उत्तम ते माहीत नाही पण केला आहे, चांगला केलेला आहे. आता ते तुम्ही म्हणा म्हणजे मला बरं पडतं. पण म्हणजे कॉमेडियन हे लोकांना आवडलेलं अर्थातच. म्हणजे तुम्ही म्हणता तुम्ही रूढार्थाने कॉमेडी ॲक्टर नाही, तुम्ही एक उत्तम अष्टपैलू कलाकार आहात. हे सगळ्यात हेच मला म्हणायचं आहे की मी कलाकार आहे. मी कॉमेडियन किंवा विलन किंवा फार रडवतो हो हा असले रोल करणारा माणूस नाही आहे. मी हे करू शकतो. आवडतात की नाही लोकांना ते माहीत नाही, पण मी करू शकतो. आवडतात त्याचा पुरावा आहे इथे. पहिल्या दिवशी एवढी गर्दी जमलेली आहे, म्हणजे आमचं उद्घाटक आणि पद्मश्री अशोक सराफ. अच्छा, तुमचं कौतुक दादा मुनी म्हणजे अशोक कुमारनी केलं होतं, ती जरा आठवण सांगा ना. अशोक कुमारनी तुमचा अभिनयाला भूताचा जो रोल होता. बरं, म्हणजे मी त्यावेळेला माझा अत्यंत आवडता नट मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतला एकमेव असा नट आहे की जो कॅरेक्टर वाटला शेवटपर्यंत. जी कॅरेक्टर करत असेल ती कॅरेक्टर वाटला.
तो म्हणजे अशोक कुमार. आणि तो माझा अत्यंत आवडता नट. आणि मजेची गोष्ट अशी की मी त्यांचा अत्यंत आवडता नट. केवढी माझ्यासाठी केवढी मोठी गोष्ट आहे. एका अशोकाने दुसऱ्या अशोकाला दिलेली दाद आहे. ते मला म्हणायचे त्यांचा न्यूमरोलॉजीवर त्यांचा भयंकर विश्वास. अच्छा. हा त्याचं चिकार त्यांचं त्याच्यात आहे. अच्छा. तर ते म्हणाले देख तू अशोक सराव मैं अशोक कुमार छे छे, हा, correct. छे हां. अपना क्या है अंक छे. तू लाइफ टाइम एंड तक काम करेगा मेरे जैसा. ते प्रूव्ह झालं, सिद्ध झालंय. 94 वर्षी ते काम करत होते. कमाल. पण ते असं त्यावेळेला त्यांनी सोडलं. माझ्यावर भयंकर प्रेम त्यांचं. आणि मी माझंही त्यांच्यावर मी आयुष्यात एकच ॲक्टर बरोबर मी माझा फोटो काढलाय आणि ते म्हणजे अशोक कुमार. अशोक कुमार. वा. कारण त्या सिनेमामध्ये जे तेव्हा कॅरेक्टर करतात तेव्हा ते कॅरेक्टर दिसतात. तुम्ही दुसरा कुठलाही हिरो काढून बघा त्यात तो हिरो तो दिसतो. बरोबर. अच्छा. आणि असं पण होतं अशोक कुमारना मराठीमध्ये घेऊन सतीश रणदिवेंना सिनेमा करायचा होता. म्हणजे तुम्ही दोघे एकत्र आला असता. हो. पण तो योग नाही आला. हां सतीश रणदिवे नाही सतीश कुलकर्णीने. सतीश कुलकर्णी. हां त्यांनी काढला होता पिक्चर. आम्ही दोघे होतो ते. त्याच्या आधी पण एक आम्ही पिक्चर केलं होतं. हां तेव्हापासून आम्ही भयंकर मोठे मित्र एकमेकांचे. आता हिंदी चित्रपटसृष्टीचा विषय निघालेलाच आहे तर हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही उत्तम भूमिका केलेल्या आहेत. आणि त्याच्यामधलं सिंघम 6 महिन्यांनी रिटायर होणारा कॉन्स्टेबल त्याची भूमिका हो. ते लक्षात राहण्यासारखी तुम्ही केलेली आहे. काय माहिती आहे आता करण अर्जुन करण अर्जुन. खरी हो. सगळ्यात लक्षात राहण्यासारखी भूमिका म्हणजे करण अर्जुन. हो मुनीमजी त्याच्यात. हा म्हणून तो म्हणजे ती कॅरेक्टर होती एक पूर्ण कॅरेक्टर होती. त्यामुळे ती लक्षात राहण्यासारखी. बाकी जे सगळे रोल होते ना आता जसं येस बॉस हां. शाहरुख खान कॅरेक्टर शाहरुख खान ती लक्षात राहण्यासारखी कॅरेक्टर होती. कारण ती एक स्वतंत्र कॅरेक्टर होती. कोयला स्वतंत्र कॅरेक्टर. बाकी जे सगळे आहेत ना हे कॉमेडियन म्हणून मिळालेले रोल आहेत. हिंदीवाल्यांचा असं आहे की 1-2 टेन्स सीन केले की म्हणजे त्यांना एक असा रिलीफ पाहिजे असतो. हां हां. आणि रिलीफ करण्यासाठी ते एक काहीतरी मध्ये कॉमेडी सीन लिहितात. त्यासाठी सगळे तमाम कॉमेडियन्स त्यातले आमचा मला कधीच रोल मिळणार नाही त्यांच्याकडे चांगले. कधी चांगले कॉमेडीच्या आठवले तर काहीतरी अच्छा अच्छा उनको बुलाओ. अरे अच्छा वो अच्छा है उनको बुलाओ हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे आम्ही कधीच असं ठेवलं नव्हतं की मी हिंदीमध्ये मला रोल चांगले मिळाले. असे 2-3 जे मिळाले. पण तो मुनीमजी थोडासा आम्हाला काय? ऐकवाल का? आता नाही आता काय तर आता विसरून गेलो सगळं ते. कारण एक तर मुळात ती भाषा आहे ह्याची राजस्थानी. राजस्थानी 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 मारवाडी आहे ती. तो मारवाडी आहे पण राजस्थानचा आहे. त्यामुळे ती ते मेनू हे या आयोजना ते त्यावेळेला मी संबंध करून गेलो. आता विचारायचं मला नाही येत. पण त्यामुळे हिंदीपेक्षाही मराठीमध्ये मात्र तुम्ही खूप रमलात. हिंदी मी चित्रपट मुद्दाम मला मराठीच करायचं होतं. कारण काय असतं तुम्ही दुसऱ्या कुठल्या लँग्वेजमध्ये करायला तुम्ही फार लिमिटेड होता. काय असतं तुम्ही एक वाक्य बोलल्यानंतर जर तुम्हाला दुसरं वाक्य जर तुम्हाला स्वतः बनवता येत असेल ना तर काम करण्यात काय अर्थ नाही आहे. असं ठाम स्वतःचं हे असलं पाहिजे. त्याशिवाय होत नाही. मराठीमध्ये मी एक वाक्याचं तिसरं वाक्य मी माझं तयार करू शकतो. ऐन वेळेला चूक झाली तर त्याच्याबद्दल दुसरे काहीतरी वापरून मी पुढे जाऊ शकतो. दुसऱ्या भाषेत नाही करता येत. म्हणून मी कुठलंही भातगडीतच पडलो नाही. गुजरातीमध्ये नको माझी लँग्वेज नाही आहे ती. मग तुम्ही लिहिलेलं मी रटणार आणि ते पाठ करून बोलायचं मग ते पाठांतर होईल सगळं. बाबा नको तुम्ही त्यापेक्षा मी मराठीत बोल. आणि मी मराठीत चालू ठेवलं. भोजपुरी सिनेमा नाही केला ना तुम्ही? भोजपुरी सिनेमा तो केला ना मी. कुठला? नाव पण मजेदार आहे त्याचं. हो माई का बिटुआ. एक दिवशी एक झालं की याचा प्रोड्युसर आला घरी आणि मला हमारे एक कैरेक्टर है भोजपुर में ऐसा मैनेजर आणि असंच काहीतरी होतं ते. तो बोला नहीं देखिए मेरा क्या लैंग्वेज नहीं है एक तो मुझे सिखाना पड़ेगा वो क्या कैसे बोलते और क्या है मुझे मालूम नहीं पड़ा. नहीं आप करिए तो हम देखेंगे ना. अच्छा नहीं ठीक है लेकिन क्या मैं इतने दिन में नहीं दे सकता. तो कितने दे सकते? बोले 15 दिन है मेरे पास. चलो 15 दिन में करते हैं. तो माझ्या खणपटीलाच बसला की यालाच घ्यायचं त्याला. हा म्हटलं चलो करतो आता काय झालं 15 दिवस कुठे घालवायचे. त्याचं म्हटलं काम करूया. म्हणजे केलं मी. एक वेगळा अनुभव बघूया काय होतो ते मी केलं. पिक्चर हिट झाला होतो.
पहा. नाही, माझ्यामुळे नाही समजेल पण हिट झाला. मग गाड्यावर नाळ्याची यात्रा असं नाही तसं, पण ते हिट झाला पिक्चर तो. आणि मजेची सगळ्यात गोष्ट होती की मला त्या पिक्चरचं अवॉर्ड मिळालं. बोला वा, म्हणजे कोणामुळे हिट झाला सांगा. अरे वा वा. या तर आणि अशोक सराफ ऍड झाल्यामुळे हा. आणि अशोक एकच पिक्चर केलं मी, परत त्या भानगडीत पडलो नाही कधी. अच्छा, मला अजून एक आठवण आहे की संजीव कुमार होते, त्यांनी तुमच्या एका गुजराती भूमिकेचं कौतुक केलं होतं. नाही नाही नाही, त्यांनी ते काय झालं, पहिलं पिक्चर माझं हां. माझं नाही, सचिनचं पहिलं पिक्चर सचिनचं मायबाप. picture, मायबाप, बरोबर. मायबापमध्ये मी एका गुजराती शेटाची भूमिका केली, शेठची गुजराती. शेटजी होतं. हां, तर त्या गुजराती भाषेत ते मराठी आणि हेल पक्के माहिती ना काय करायचे ते मी त्याप्रमाणे सगळं केलं. तर सचिनची वेळ होती की तो नेहमी त्याचं पिक्चर झालं की एकदा संजीव कुमारला दाखवायचा, तर त्या दोघांची एकदम सॉलिड दोस्ती मैत्री ना. होती, हो. तर त्याला दाखवायचं तो. तर त्यांनी बघितलं पिक्चर, म्हणाला हे पिक्चर बहुत अच्छा. बोले वो जो सेट बना है वो कौन सा गुजराती एक्टर है. अच्छा. ते म्हणाले गुजराती एक्टर नहीं है वो हमारा मराठी स्टेज का आर्टिस्ट है अशोक सराफ. हो ही नहीं सकता, हो ही नहीं सकता. क्यों नहीं हो सकता. इसमें जो ना ते और जो को बोला है ना, कोई बोल नहीं सकता. इतकं परफेक्शन होतं इतकं त्याचं. परफेक्ट. मला आश्चर्य वाटल्या गोष्टीचं. किती कठीण आहे कठीण दुसऱ्या आहे. भाषेतलं. दुसऱ्या लँग्वेजमध्ये पॉप्युलर होणं म्हणजे किती कठीण आहे. आणि ते पण विनोदी याच्यामध्ये विनोदी तर काय. अजून कठीण असते. खरे. सहकलाकार वेगवेगळे तुमच्याबरोबर, म्हणजे आपण मगाशी म्हटलं तसं सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, त्याच्यानंतर निळू महेश फुले, कोठारे, निळू फुले. निळू फुले. तर काही जणांविषयी त्यातल्या सांगाल का. सचिन तर काय मित्रच एकदम. मित्र म्हणजे काय प्रश्नच नाही. मित्र म्हणण्यापेक्षा माझ्या धाकट्या भावासारखाच आहे. ते त्याचं पिक्चर तो करत असं तर मी असलंच पाहिजे असं होतंच, ते गणितच होतं. आणि त्यामुळे काय ते जवळजवळ आम्ही पिक्चर ते म्हणजे दोघे असल्यामुळे बरोबर आमच्यात एक अंडरस्टँडिंग होतं की तो काय करणार आहे मला माहिती आहे, त्याला काय तो दिग्दर्शक ना, तो काय सांगणार आहे मला कळायचं आणि मी काय करणार आहे त्याला माहिती असायचं. हां. त्यामुळे आमच्या पिक्चरमध्ये कधीही करून सगळ्या कॅरेक्टर्स खुलत गेल्या. आणि जोडीला आमच्या वसंत सबनीस होतेच, हो. म्हणजे काय प्रश्नच नाही. त्यामुळे सगळे पिक्चर जे पॉप्युलर झाले. लक्ष्मीकांत बेर्डे हा माझा सहकलाकार, म्हणजे माझं जे टायमिंग आहे ते त्यांनी पटकन उचलून धरलं. आणि मला काय होतं, मला जेव्हा माझ्या टायमिंगचा माणूस भेटला ना समोर जाऊन, तर मग मजा येते. कॉमेडी फुलते आणखीन. हां, तसं झालं ते. कारण मी ज्यावेळेस टायमिंगमध्ये बोलेन त्यात सगळेच बोलतील असं नाही आहे. असा एखादा बोलून गेला आणि तो त्यांनी आत्मसात केलं ते, हे त्याचं क्रेडिट आहे मात्र. टेक्निक त्यांनी पकडलं. हां, त्यांचं आणि त्यामुळे आम्ही 50 पिक्चर करू शकलो एक साथ. खरे. कारण लोकांना ते आवडत गेलं ना, दोघांचं टायमिंग आणि बोलण्याचं आहे. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे माझा सगळ्यात आवडता नट असा म्हणाल मराठी चित्रपटसृष्टीतला, आणि तो म्हणजे निळू फुले. निळू फुले म्हणजे इतका साधा, सभ्य आणि डाऊन टू अर्थ असा नट मी नाही पाहिला. साधा मी म्हणतोय म्हणजे नट, समजलं की नाही. तर त्याला म्हणजे इतका, त्याला कोणाबद्दल काही जरा देखील कटुता नव्हती त्या माणसाला. आता एखाद्याचं जर तुम्ही काढलं, आमच्याकडे काय होतं, आपल्याकडे चुरस लागते. मी याला आता खातो व कसा, मी याला खाल्ला, सीन खाल्ला बरंच चालतं. त्याच्याकडे काय नाही, त्या निळू फुलेकडे काय नाही. ते बोल तू बोल असलं जायचं. ते कधी दुसऱ्याच्या इंटरफिअर करणार नाहीत, कधी कोणाला सुद्धा असं बोल म्हणून सांगणार काही नाही. ते स्वतःचं काम करत राहणार, एक ह्यानी बस बस तेच त्यांचं सोय, बाकी काय नाही. तर त्यांच्या कधी कधी माझ्या एकदा काय झालं, एका डायरेक्टरने सीन आणून दिला आणि म्हणाला हे बघ काय सीन काही लिहिलेलं नाही, आता तू आणि देव भाऊ म्हणून करा काय त्या घरात हे सीनचं करा. अरे म्हटलं आता आधी पंचायत, आता सीन लिहिणार कुठून, लिहायचं म्हणजे झालं डोकं पाहिजे झालं ना. शेवटी म्हणजे निळू भाऊ एक काम करूया म्हटलं, हे नाही सीन मी पहिलं वाक्य असं बोलतो. हां बरं. मग हे दुसरं वाक्य तुम्ही असं बोला. अच्छा. हां बरं.
मग मी तिसरं वाक्य असं बोलेन, और मग चौथं वाक्य तुम्ही असं बोला, हां, मग त्याच्यावर 5वं वाक्य मी असं बोलणार आहे, हां हां पुढे 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 मी काय बोलू, याच्यावर काय बोलू. का सीन डेव्हलप झाला, एक सीन डेव्हलप केला मी, नुसतं बोलून मी एकच नुसतं सांगून आणि त्यांनी हो हो म्हणून. मी काय बोलू म्हणून तो माणूस मला विचारतो, म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर माणूस, माझ्यापेक्षा नाववाला म्हणून, ज्याने आपलं एक स्वतःचं एक स्थान मिळवलं, अगदी. तो मला विचारतो मी काय बोलू, बोल. मी म्हटलं तू म्हणजे तू काही लिही, मी बोलतो, ही त्यांची तयारी. आणि ते झालं, सगळं झालं. असा सीन आम्ही तयार केला. आम्ही बोलायला सुरू केली, रिहर्सल केली आणि बरोबर बोलतो माझं वाक्य मी बोलायचं विसरलो. बर. तर त्या माणसाने मला आठवण करून दिली, तू ते वाक्य बोलला नाहीस. हा मोठेपणा आहे त्यांचा. पण स्मरण छान आहे, बोल 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 ते वाक्य बोल. कोण नट म्हणतो सांगा मला, कोण सांगतं मला म्हणतो असं की तू हे बोल छान आहे, तू कशाला विसरतो. कोण नट आहे असा, कोण नाही, कोण नाही. इकडे आपल्याला कसं मिळण्याची जास्ती आहे. खरंय. म्हणून ते महान कलाकार आहेत. महान कलाकार आहेत आणि म्हणून माझे आवडते आहेत. त्या दुसऱ्याबद्दल मॅलिस नाही, कुठलाही मॅलिस नाही. स्वतःचं काम करणं, शांतपणे बसून राहणं, म्हणून त्यांचं एकंदर सगळं कारभार पण इतके स्लो असतात. काय मग ठीक आहे ना, जास्ती भानगड नाही, इकडे पळापळ नाही, काय काही नाही. इतका थंड आणि शांत डोक्याचा माणूस. आर्टिस्ट तर तेवढा छानच. एका स्वतःच्या एका चाकोरीमध्ये त्यांनी सगळे रोल हिट केलेत बघा. खरंय. एका चाकोरीत पण सगळे हिट केलेत. अगदी. आणि त्यांनी सामाजिक मदत पण खूप केली. मेधा पाटकरांना केले, ती तर गोष्ट वेगळीच. लग्नाच्या बेडीचे पण प्रयोग केले. ते नट म्हणजे चुकून झालेले नट आहेत ते. नाही तर ते कार्यकर्ते म्हणून झाले असते. आधी ते राजकर्तेच व्हायचे किंवा कार्यकर्तेच व्हायचे, ते चुकून नट झालेले. राष्ट्रसेवा संघ ना, राष्ट्रसेवा. हां, त्याच्यातले जे होते सेवा संघ, सेवा दलमध्ये ते त्यातले ते. अच्छा, दुसरी तुमची आठवण, आपण दादरमध्ये आहोत. दादरमधला एक महान नट विनोदाच्या बाबतीतला सुधीर जोशी. क्या बात आहे. म्हणजे मी असा नट नाही पाहिला, किंबहुना मी नट म्हणू शकतो, मी असा माणूस नाही पाहिला. माणूस म्हणून तोच हे होता. बापरे बापरे. आणि तो काय होता आणि कुठून कुठे गेला. तुम्ही जेव्हा एक शून्यातून तुमचं जग निर्माण करताना, तेव्हा त्या माणसाला माझा सलाम असतो. काय कठीण आहे गोष्ट. या नाट्यसृष्टीत, सिनेमासृष्टीत स्वतः तुमचं स्थान करणं ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. सहजासहजी न जमण्यासारखी गोष्ट आहे ही. पण त्या माणसाने कसा आला, तेव्हा तो काय करत होता, कसे रोल करत होता, आणि करता करता त्या माणसाने इतकं स्वतःला डेव्हलप केलं की त्याला विचारायच नको. आणि त्याचं विनोद म्हणजे काय, त्या एक वेगळंच त्याला आपण सेन्स ऑफ ह्युमर म्हणून, अफलातून सेन्स ऑफ ह्युमर असा असलेला माणूस. माझा तो पर्सनली सगळ्यात जवळचा मित्र सुधीर जोशी. म्हणजे तो गेला तर मी म्हणजे हल्लोच होतो पुरा. इतका जवळचा दोस्त. आणि आर्टिस्ट तर स्वतःच त्या काय वादच नाही. असा आर्टिस्ट परत होणे नाही. तुमच्याबरोबरच्या हिरोईन्स वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये निवेदिता ताई तर आहेतच अर्थात, त्याचप्रमाणे अश्विनी भावे आहेत, रंजना, वंदना गुप्ते आत्ता तुमच्यासोबत आहेत, चारुशीला साबळे, ह्या सगळ्या हिरोईन्स. नाव जमली. वर्षा उसगावकर आहे. बघा आणखी बघा काय असतील तर, की बहुतेक मी हिरोईनवर काम केलं म्हणून म्हणतो. त्यात एक मजा माहिती आहे का, वर्षा उसगावकरच्या बऱ्याच पिक्चरला हिरो म्हणून काम केलं आहे, पण एका सिनेमामध्ये वडिलांचा रोल पण केलेला आहे. कुठल्या रे? लिवलेस. एवढा अभ्यास करा काय त्याच्या. तर या हिरोईन्स बद्दल सांगा ना, म्हणजे हिरोईनची हिरो काय सांगायचं काय हो. लपंडाव सिनेमा. बरोबर. सांगायचं काय आता हिरोईन्सबद्दल, काही बोलण्याची गोष्ट आहे का. लिंबू कलरची साडी, लिंबू कलरची साडी. मग मी साडीबद्दल बोलतो पाहिजे तर. नाही पण काय, मला भेटलेल्या हिरोईन्स या चांगल्या होत्या सगळ्या. म्हणजे वरचढपणा नाही, कुठे जास्ती शहाणपणा नाही. शहाणपणा करून काय केलं असं बिलकुल नाही. अदबमध्ये राहिलेल्या, अदबशीर काम केलेल्या, आणि जास्तीत चांगलं काम कसं करता येईल हेच बघितलेल्या. एकच हिरोईन तशी नव्हती फक्त,
की अदब ठेवून आणि हे करून नंतर हे करायची, ती म्हणजे तिने सरपास केलं आहे तुम्हाला, आणि ती म्हणजे निवेदिता सराफ. हो अच्छा. म्हणजे ती घरातली पण हिरोईन आहे, काय घरातली पण हिरोईन झाली मग ती. घरातलं पण हिरोईन झालं म्हणजे तेच बोलतो ना, तिने मला गंडवलं, शेंडीच लावली एकदम. वा. पण छान, म्हणजे आपल्याकडे आहेत, टॅलेंटेड आहेत. टॅलेंटेड माणूस जेव्हा टॅलेंटेड दिसला की पहिला सॅल्यूट असतो. काहीतरी त्याला करायची इच्छा असते, कधी कधी त्याचा जो प्रयत्न करतो ना त्याला सलाम. तुम्ही मगाशी म्हणालात की गाण्याच्या वाटेला नाही गेलो, ते बरं झालं. पण तुमचे डान्स मात्र खूप पॉप्युलर आहेत. झाले, त्याला डान्स जर तुम्ही म्हणत असाल तर माझी काही हरकत नाही आहे. म्हणजे ती सगळीच गाणी, ते खरं सांगतो मी, ते डान्स नव्हते ते. म्हणजे प्रियतम्मा प्रियतम्मा, हां, हे डान्स म्हणता नाही अश्विनी याला. आहे ना, अश्विनी आहे ना. सगळे सगळे जेवढे काय ज्या ज्या गाण्यावर मी उड्या मारले हा. ते त्याला डान्स म्हणता येणार नाही. आणि अगं नाच नाच नाच, हां, अगं नाच 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 कारण काही असू दे, ते डान्स म्हणणं नाहीये, त्याला रिदम पकडणं म्हणतात. तो सेन्स होता, तो सेन्सचाच भाग आहे. रिदम 1 2 3 4 पकडणं म्हणतात. ते जे पकड बरोबर जमलं ना तर कोणीही चांगला डान्सर दिसतो. तुमच्याकडे एक औषध आहे असं मी ऐकलं होतं पूर्वीपासून. काय औषध आहे कसलं? नाकावरच्या रागावरती तुमच्याकडे औषध आहे. औषध आहे. तर ते गाणं कसं काय म्हटलं तुम्ही? मी नाकावरच्या मी सरळ तोंडानेच म्हटलं, त्याबद्दल काही नाही. पण काय आहे, नाकावरचे ते औषध घ्यायला आलं कुणीच नाही रे. मोठं दुःख आहे ते सर. पण गाणं गाजलं ते. गाणं गाजलं, मग ते गाणं फार छान होतं. मोडक, आनंद मोडक. आनंद मोडक हां. आता नाहीये विचार. नाही विचार. तो आला माझ्याकडे जर म्हणलं की हे आपल्या या कळत नकळत मध्ये गाणं आहे, ते तुझं गाणं, तुझ्यावर गाणं आहे. अच्छा म्हटलं सांग, तर ते गाणं तू गायचं म्हणा. काय मी गायचं? काय वेडा बिडा आहेस काय तू? म्हटलं मी गाणं बिणं आपला धर्म नाही रे बाबा, आपण डायलॉग बोलतो, आपण काम करतो, सगळं करतो, गाणं नाही. हां, मी सुराच्या जवळपास असेल, म्हणजे सूर इकडून चालत तर मी या गल्लीतून जात असेल, पण मी त्या गल्लीत मी कधीच नसतो. तेव्हा तू माझ्यावर ट्राय करू नकोस, एक चांगलं गाणं फुकट घालवशील. नाही नाही, मला ते तूच म्हटलं पाहिजे. बराच दिवस तो होता, तूच म्हटलं पाहिजे, तूच म्हटलं. शेवटी मी एक दिवशी म्हटलं, अरे काय काय असं का माझ्या मागे लागलं सारखं? तू म्हटलं तू नको नको तू चांगलं गाणं आहे रे, तू दुसऱ्याकडून. मला या नाटकाला मला या गाण्याला मला गायक नको आहे म्हणाला. हां हां. हे गाणं गायकाचं नाही आहे, हे गाणं नटाचं आहे. मला या गाण्यात ॲक्टिंग पाहिजे, वा. मूड पाहिजे तो. आणि तेव्हा तो म्हणाला, मी केलं, म्हटलं चल ते कसं येऊ द्या, चल केलं. कारण त्याला डेफिनेटली त्याला पाहिजे तर काय होतं ते, आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळं ते गाणं केलेलं आहे. खूप छान आहे ते. फार अजूनही आजही ते गाणं लहान मुलाला राग आला तर त्याच्यावरती तेच गाणं. हे छोटू मामा त्यातला. हां, आणि मी हे अजून ते ऐकल्यावर मलाही राग येतो मग की तुला अक्कल नव्हती असं गायलास. नाही, पण ते गाणं होऊन गेलं, लोकांना आवडलं बुवा ते कारण, आणि ते बसत केलंही होतं छान, केलंही होतं छान. सिच्युएशन पण छान होतं, सिच्युएशन चांगली होती. फारच सिच्युएशन छान. ही दोन्ही छोटी मुलं सुद्धा किती सुंदर काम. तर त्यांची ती मजा त्याची जास्त आहे. सिच्युएशनला बरोबर परफेक्ट गाणं तुमचं पडलं ना की ती हिट व्हायलाच पाहिजे. गाणं असं सिंगल असं नुसतं गेलं तर कधी हिट होणार नाही, कारण त्याला बॅकग्राऊंड काहीतरी पाहिजेच. याला आहे ती रुसलेली मुलगी, ती रागावलेली बहीण, हे सगळं जमलं होतं ना त्याच्यात. ते म्हणजे आणि ते एक लहान पोरांना समजावण्याचं गीत होतं. त्यामुळे ते बोबड्या बोलत असं ते त्यांच्या ओघाने जमलेलं गाणं होतं. अभिनय गीत आहे ते. अभिनय म्हणूनच त्यांनी म्हटलं ना हे नटाचं गाणं आहे, त्याला अभिनय पाहिजे, त्याला गायकी नको आहे. ती जी लहान मुलगी आहे हा. ना, ती लहान मुलगी म्हणजे कोण? छकुली. ती आता वपू काळेंची नात आहे. हे तू मला सांगतोस? हो. आम्हाला झलक थोडीशी. त्यात नातीची आई काल मला भेटली होती पुण्यात. वपूरजा नावाचं नाटक. स्वाती मुलगी त्यांची मुलगी स्वाती चांदोरकर. ती इतकी गोंडस मुलगी तरी बापरे खूप छान. अरे तो कळत न कळत आणि चौकट राजा दोन्हीही वेगळ्या भूमिका आहेत आणि अतिशय उत्तम उत्कृष्टपणे तुम्ही रंगवल्यात त्या. एक म्हणजे काय, ह्याला धरून असतं ते घरातला जो मेन कॅरेक्टर आहे त्याला ते धरून असतात त्या कॅरेक्टरचं. मी त्याचं कसं चांगलं, त्याच्या किती आपण पाठीशी उभे राहू, अशा तऱ्हेच्या ह्या कॅरेक्टर्स आहेत. आणि ह्या कॅरेक्टर्स करायला फार मजा येते, आणि ते ह्या कॅरेक्टर्स जास्ती पॉप्युलर होतात जर तुम्ही नीट केलेत तर.
दुसरं एक विचारायचं होतं, विनोदाच्या टायमिंगमध्ये जसं तुम्ही म्हणाले राजा गोसावी, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, तसं हिरोईनमध्ये रंजना आणि तुमची जी केमिस्ट्री होती ना, विशेषतः गोंधळात गोंधळमध्ये खूप गाजली ती. बरोबर. सुशीला नावाचा सिनेमा होता. बरोबर, त्याच्यामध्ये पण गाजली. बरोबर. तर त्याच्याबद्दल काय आहे, रंजना ही ॲक्ट्रेस चांगली, म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला आली तेव्हा तिचा काही प्रभाव नाही पडला, त्यावेळी ती साधारणपणे काही डॉल सर्किट वाटायची. पण नंतर जेव्हा ते सुशीला पिक्चरचं आलं तेव्हापासून तिची ॲक्टिंग तिने इतकी स्वतः डेव्हलप केली, बघून 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 हे असं काय असं करताय हे काय असतं, तुम्ही बघितलं ते शिकणं, ते काय त्यातलं घ्यायचं आहे आपल्याला हे घेणं आणि ते स्वतःच आणणं, हे जो करेल ना तो खरा आर्टिस्ट होऊ शकतो. ते तिने म्हणजे ते स्वतःहून घेतलं, ते कोणाची नक्कल म्हणून आहे, तुम्ही स्वतःच्या ढाच्यात बांधलं पाहिजे ते, त्याची नक्कल करून चालत नाही. त्या माणसात ज्यांनी केलंय त्याची नक्कल टिकणार आणि नाही. इतकी मेहनती नटी ती की एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणजे काय, इतकी जिद्दी. त्यामुळे ती पाठपुरावा त्या भूमिकेचा तिने नेहमी करायची. तिने जे अरे संसार केले ज्या वेळेला, तेव्हा ते एक लॅटेक्स म्हणून एक प्रकार येतो, तो असं राहिलं की ती सुरकुत्या पडल्यासारखे होतात. तर ते म्हातारीचा रोल आहे तो. ती कडाक्याची थंडी, नदीच्या काठी शूटिंग राधानगरीला कोल्हापूर, आणि तिकडे ती जी सकाळी 8 वाजता जे लावून बसायची लॅटेक्स, चेहरा असा झालेला सगळा, तो दुसऱ्या दिवशी 5 वाजेपर्यंत, आणि ते काढायला ते नुसतं नाही, ते घासून काढावं लागतं. म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीसाठी मेहनत करायची तयारी, मेहनती नटी असं मी तिचं विश्लेषण करेन. दुसरं तुमच्याबद्दल असं ऐकलं, VK नाईक गोंधळात गोंधळचे दिग्दर्शक, ते म्हणाले होते की अख्ख्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 2च नट आहेत की त्यांना एडिटिंगचा सेन्स आहे, एक शम्मी कपूर आणि दुसरे अशोक सराफ. हो, त्यांनी मग तोंडावरच सांगितलं होतं. कारण काय असतं एडिटिंगमध्ये, एक फ्रेम म्हणजे एक सीन किंवा एक शॉट कसा जोडला जाईल दुसरा शॉट, तेव्हा त्यामधलं जे बिटवीन ज्या ॲक्शन्स असतात त्या मॅच करणं हे फार कठीण असतं. हे सगळ्यांना नाही जमत आहे. त्यासाठी अभ्यास कर, तुम्हाला एडिटिंगचा सेन्स असावा लागतो की आता हा जर शॉट इथे कापला आहे, त्यावेळेस माझी जर अशी पोझिशन आहे तर पण पुढचा शॉट जिकडून लागेल त्यावेळेस मी अशी पोझिशन पहिल्यांदा ठेवली पाहिजे आणि तिथून मग फिरवली पाहिजे. हे ज्ञान पाहिजे. हे एडिटिंगने शिकले येतं. माझ्या सुरुवातीला मी जेव्हा पांडू हवालदार केलं त्यावेळी मी एडिटिंग बघत होतो, मी शिकलो जाऊन तिकडे. हो, आपले वैद्य NS वैद्य म्हणून दादा कोंडकेंचेच हे होते एडिटर, त्यांच्याकडे मी शिकलो. तिकडे मी बघायचं, अच्छा असं आहे. त्यामुळे माझ्या ह्याच्यात कुठलाही सीन करताना जास्ती हे करावं लागत नाही, त्रास. ते असे कापून असे जोडता येतात लगेच, म्हणजे ॲडजस्ट करावे लागत नाहीत. म्हणून ते म्हणाले की कोणी असे दोनच आर्टिस्ट असेल की त्यांचं एडिटिंग करताना एडिटरला कधी त्रास होत नाही. मलाही कधी झाला नाही. हे 2 म्हणजे एक शम्मी कपूर आणि दुसरा अशोक सराफ. क्या बात आहे, वा. आता तुलनेने नाटक किंवा सिनेमा करणं हे तंत्रज्ञान अधिक आल्यामुळे सोपं झालं आहे का, तंत्रज्ञान ह्याच्यावरती वरचढ होतोय असं वाटतं का कलाकारावरती? किंवा नाही, तंत्रज्ञान असणं ही निश्चित चांगलीच गोष्ट आहे. जसं तुमचं तंत्रज्ञान वाढतं तुम्ही वेगवेगळं तुमची हे विस्तृत होते ना, चांगली गोष्ट आहे ती. पण त्याच्यात तुम्ही जर बळी गेलात तुम्ही त्याचे तर ते नाही. कारण काय, शेवटी काय तुम्ही कितीही म्हटलं तरी शेवटी कथा हीच महत्त्वाची. मुख्य म्हणजे तुमची स्टोरी लाईन काय सांगते ते बोला. मी ते असा दाखवलाय, इथून लावलाय, हा अँगल लावलाय, तो रंगलाय, एवढा असा लाईटिंग असं केलं तर नाही, त्याला काही अर्थ नाही आहे. ते कथेत तो काय म्हणतो ते बोला. आणि ज्या ज्या पिक्चरच्या कथा चांगल्या आहेत ना ते सगळे पिक्चर हिट आहेत बघा. मग तुम्ही त्याच्यात काही दाखवा, कुठल्याही कलरमध्ये कसं, तंत्र महत्वाचं नाही, आशय महत्व नाहीच आहे, पहिल्यापासून नाहीये. आता पहिल्यांदा साधारण जेव्हा चित्रपट हिट झाले सगळे पहिले, तेव्हा कुठे तंत्र होतं? साधा कॅमेरा होता त्याचा मोठा एवढा बोजड कॅमेरा, तो लावायचा इकडे म्हणजे फुल लॉंग शॉट झाला, लॉंग शॉट पुढे गेले की मिड शॉट झाला, त्याच्या आणखी पुढे गेली आणखी एक शॉट झाला, मग क्लोजअप परत मागे यायचं, परत मागे यायचं करून शेवटी लॉंग शॉट घ्यायचा आणि समसीन संपला. हे साधं टेक्निक, पण चित्रपट सिल्वर जुबिली झाले आहेत. हो ना, खरंय. म्हणजे
सांगते ऐकासारखा 134 आठवडे चालतो पिक्चर. कशावर चालतो? विक्रम आहे हा हा. कशावर चालतो म्हणा? गोष्ट गोष्ट महत्त्वाची. महत्त्वाची. बस गोष्ट महत्वाची. आता या टेक्निकवर काही चालत नाही. टेक्निक बघायला लोक येत नाहीत. टेक्निक बघायला लोक एवढंच करतील, पण नंतर मग शेवटी स्टोरीमध्ये गुंतले जातात ते. म्हणून नेहमी स्टोरीमध्ये गुंतून ठेवायला पाहिजे लोकांना. बरोबर. आपण सिनेमातनं आता सिरियलकडे वळूया. वळ, तू वळत राहा, तुझ्या मागोमाग मी येतोय. हमपाच नावाची सिरियल गाजली होती. जबरदस्त रोल होता. 5 मुली होत्या. त्या 5ही मुली अतरंगी होत्या आणि होत्या आहेत पण त्यातली एक विद्या बालन होती. तर त्याची जरा आठवण सांगणार का? कसं शूटिंग व्हायचं? प्रिया तेंडुलकर फोटोमधनं बोलायची वगैरे. हां. आणि गरीब बिचारा पुरुष आणि 7 बायका असं होतं. सगळ्यात मजेची गोष्ट तीच होती. एक गोंधळलेला बाप आणि त्याच्या 5 मुली, 6वी बायको आणि एक फोटोतली बायको, अशा 7 मुली. याच्यात टिकून राहायचं. याच्यात एका पुरुषाने हे म्हणजे केवढं चॅलेंज होतं. ते चॅलेंज होतं म्हणून मी केलं. मला जी आयडिया आवडली तीच. म्हटलं 5 मुलींचा बाप आई आणि बस एवढंच आहे, बाकी कोण नाही. चलो करते आहे. आणि 5 म्हणजे 5 तऱ्हेच्या. लेखकाचं हेच कसं पाहिजे त्याच्यात की त्यांनी प्रत्येक मुलीचा त्यातला स्वभाव फिक्स केला होता. कारण ती मुलगी त्या याच्यातच बोलेल, त्यातच बोलेल, तशीच बोलेल. आणि त्यात गोंधळलेला बाप, त्याला सुधरत नाही. हिचं ऐकू का तिचं ऐकू. त्यात सगळ्या डोक्यावर बायको आणि सगळ्यात ती फोटोतली बायको. एकदा याच्यावर एक मजा झाली. म्हणजे मला काही कॉमेंट्स मिळाल्या, त्यातल्या सगळ्यात बेस्ट असं मी म्हणतो की लक्षात ठेवण्यासारखं याच्या म्हणजे ही गोष्ट मला प्रिया तेंडुलकरनेच सांगितली. दुसऱ्याकडून नाही सांगितली, तिनेच सांगितली. म्हणजे अशोक, अरे काय माझ्या बाबांना मी म्हटलं बाबा बघा ना, ते बघा काम करते बघा जरा. मी फोटोत आहे नुसती, दुसरं काही करायला नाही, नुसती अशी आहे मी, फक्त डोळे आणि बोलते मी फक्त. बघा कसं काम लोकांना कसं आवडते, केवढं हिट झालं आहे. विजय तेंडुलकर ते म्हणाले, प्रिया ह्यात तुझं काही महत्त्व नाही आहे. तुझ्यासमोर तो उभा आहे ना, तो तुला रिॲक्ट करतो म्हणून तू चांगली दिसते. बरोबर आहे. काय म्हणजे काय म्हणावं याला मला काय कळत नाही. म्हणजे याला खरी दाद म्हणतात ना, की ज्याने म्हणजे ओळखलं की तो रिॲक्शनवर तुझं हे होते. फक्त रिॲक्शनला किती महत्व आहे. रिॲक्शन निश्चित महत्व आहे. कुठलीही ॲक्शन ही रिॲक्शन शिवाय कम्प्लीट होऊ शकत नाही. तुम्ही कितीही कॉमेडी करा, पण तो जर रिॲक्ट केली नाही तर तुम्ही त्याच्यावर, तर काय उपयोग नाही त्याचा. हे बेसिक तत्व आहे कॉमेडीचं. आणि दुसरी माझ्या आयुष्यात आणखी म्हणून मी अगदी फार सुरुवातीला ज्यांनी माझं भविष्य नकळत बोलून गेला तो कोण? एक असा नट आहे. ते एक नाटक होतं, संशय कल्लोळ मी नाटक केलं होतं. त्या संशय कल्लोळमध्ये मी भादव्या करत होतो. आणि त्या नाटकाला आश्चर्य वाटेल मला. मराठी नाटक, संगीत गाण्यांचं नाटक, आणि प्रमुख पाहुणे कोण आले होते? दिलीप कुमार आणि सैरा बानू. आणि मजेची गोष्टी 6 अंकी नाटक त्यांनी एका जागी बसून बघितलं, गेले नाहीत निघून. वास्तविक मराठीचं तसं काय तरी दिलीप कुमार तेवढं तरी कळायचं, पण ते जागा नाही सोडली त्यांनी. तेव्हा तिकडे बसून होते आणि त्यांनी नाटक बघितले. ते आत आले. आत आल्यानंतर आता मोठा माणूस एवढा, म्हणजे दादा माणूस मी हे नाटक सिनेमातला सुपरस्टार. नमस्ते नमस्ते सर नमस्ते. त्यांनी त्यांच्या ह्याच्यात गुरगुर 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 बोलले, क्या गजब की टायमिंग आहे आपकी. केवढी मोठी म्हणजे त्याच्यावरच मी आता जगतोय अजूनही. म्हणजे त्या माणसाने म्हणा क्या गजब की टायमिंग. म्हणजे त्यांनी ओळखलं होतं की टायमिंग म्हणजे काय आहे. याचं कारण तो स्वतः टायमिंगमध्ये बोलतो. म्हणून त्याची जे डायलॉग आहेत ना, हे श्राव्य आहेत. बरोबर आहे. मग त्यावेळेला भव्य वर्तवलेलं त्यांनी की तेरी टायमिंग अच्छी आहे. चलो. अनेक मोठे मोठे कलाकार हे तुमचे फॅन, म्हणजे लताबाई सुद्धा तुमच्या फॅन होत्या आणि खूप तुमचं कौतुक करायच्या. आशाबाई फॅन आहेत.
सगळेच आहेत ना फॅन. आता काय सांगू मी तुला. लताबाई मला असं एक गडबडलोच मी रे. उगाच माझं लक्ष नव्हतं. मी इकडे तिकडे बघत होतो. ते दिसून येत होतं, माझं लक्ष नव्हतं. ते आल्या तिथे आणि त्यांनी मला बघितलं. मी आपला इकडे तिकडे बघते. अहो अहो म्हटलं कोण बोलतो. नमस्कार. अरे बापरे. लता मंगेशकर मला बोलवून नमस्कार करते. मी आवडते तुम्ही आवडते ना आत माझी. अरे वा. याच्यापेक्षा आणि काय असू शकतं सांगा मला जास्ती. काही काही गोष्टी असतात ना आयुष्यात त्याच्या होऊन जातात ना, किंवा ज्याच्यात जमा होतात ना, त्या घट्ट बसतात डोक्यात, सुटतच नाहीत. बरोबर. हां. प्रेक्षकांचं सुद्धा अपार प्रेम तुम्हाला केवढा लकी आहे माणूस मी. केवढा लकी आहे मी माणूस. हो ना. की आज जवळ 54 वर्ष लोक मला सहन करतायत. खरं आहे हो. तुम्ही आम्हाला रिझवताय, नाही. तुम्ही आम्हाला हसवताय, रिझवताय, हे किती कठीण आहे. नाही तुम्ही हसताय कुठल्या तरी नाही मला कळत नाही ना. कारण हसण्याची जागा बरेच प्रकार आहेत ना. असं पण आहे ना. अशा वेगवेगळ्या तऱ्हा तुम्ही दाखवू शकता. हो. मग आपल्याला त्यावेळेला कळलं पाहिजे ना. निश्चित कळत नाही त्यामुळे आयडिया येत नाही कुठल्या तऱ्हेने हसतायत. पण ज्यावेळी हसतायत ना याच्यात आपण समाधान मानायचं. अगदी. म्हणजे तुम्ही आम्हाला म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या नव्हे सगळ्या जगातल्या लोकांना हसवलेलं आहे. म्हणजे पुलंच्या नंतर आणि या व्यासपीठावर अत्रे पण येऊन गेलेले आहेत आणि आज अशोक सराफ या व्यासपीठावर आहेत. ही आमच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. नाही मला पण या दृष्टीने वाटते की इतक्या वर्षानंतर, म्हणजे इतक्या वर्ष मी नुसता इथे आलो होतो, आज माझा इथे सत्कार होतो तुमच्याकडून. आणि आज तुमचं व्याख्यान नाही आहे, आज आम्ही गप्पा मारतोय. याचा मला सगळ्यात मोठा आनंद झाला. कारण मी यांनी मला सांगितलं वसंत व्याख्यान. मला सुभाष बोलला मला ते वसंत व्याख्यान. अरे काही व्याख्यान काहीतरी लोक बोल नको शब्द आहे का व्याख्यान बोलता येतं काय. एक शब्द बोलता येत नाही मला बोलतं करावं लागतं. आणि मला बोलतं केल्यानंतर मी बोलायला लागतो. त्यानंतर मग मला थांबवावं लागतं. हे पण टायमिंग आहे सगळं. हे टायमिंग आहे सगळं. त्याला याला पण टायमिंग आहे. हेच टायमिंग आहे ना. हेच टायमिंग आहे. अच्छा, मला दुसरं एक विचारायचं होतं. तुमच्या आयुष्यामध्ये एक असा कालखंड आला होता की असं वाटलं होतं की करिअर ब्रेक होईल का, पण त्याच्यातनं तुमचा पुनर्जन्म झाला. एक ॲक्सिडेंटमधनं पुनर्जन्म झाला. तर 2 डॉक्टर्सनी तुम्हाला खूप मदत केली. अजय सरपोतदारांनी मदत केली, डॉक्टर नंदू लाड, डॉक्टर प्रेमानंद रामाणी आणि तुमचे बंधू सुभाष सराफ यांनी त्यावेळेला खूप तुम्हाला ह्याच्यातनं बाहेर काढलं. जवळजवळ 4 महिने तुम्ही सगळ्यांपेक्षा मला सुभाष सराफांची जास्ती मदत झाली. इथे आहेत. दिवस रात्र तो माझ्या मागे उभा होता. दिवस रात्र मी हलत नव्हतो, तो दिवस रात्र माझ्या मागे होता. खऱ्या म्हणजे अर्थाने असं म्हटलं जाते जर हे राम असतील तर लक्ष्मण इकडेच आहे. ॲब्सोल्युटली प्रश्नच नाही. आणि जीवावर बेतलेला प्रसंग. जीवाबरोबर म्हणजे मी एका सुताने वाचलो मी. एक सूत पण जास्ती जाड झालं केसाने. जरा असं तसं झालं असतं ना. जाऊ दे. तुम्हाला ह्याच्यावर काय तपशील पाहिजे असेल तर माझं पुस्तक घ्या. त्यात बघा मी बहुरूपी नावाचं त्यांचं पुस्तक आहे. त्यात लिहिलेलं आहे. आज आपण इकडे विकायला पण ठेवलेलं आहे. ठेवलेलं आहे काय. तरीच यांनी काढला विषय. समजून घ्या लोक. हो नुसतं समजून घेऊ नका. तुम्ही म्हणलं की घ्या म्हटलं नुसतं समजूनच घ्याल. पुस्तक पण घ्या. हो बरोबर आहे. हसण्याचे प्रकार तसं समजण्याचे पण प्रकार आहेत तसं ते. अच्छा, दुसरं भाई तुम्हाला तुमच्या वर्तुळामध्ये फॅमिलीमध्ये भाई म्हणून बोलतात. भाई 2च महाराष्ट्रामध्ये. भाई म्हणजे पु ल देशपांडे आणि तुम्ही. काय प्रश्नच नाही. त्याच्या पुढे जाऊच शकत नाहीत कोणी. नाही, महाराष्ट्राला दुसरे भाई माहिती नाही. जे भाई आहेत ते वेगळे भाई आहेत. तर तुम्हाला एक विचारायचं की तुम्ही जाहिरातीमध्ये पण फार पॉप्युलर होतात. हो. एव्हरेस्ट मसाला वगैरे. हो, तर म्हणजे कसं काय ते जाहिराती कशा काय केल्या तुम्हाला? घेतात गेलं तुम्हाला म्हणजे काय. हा, ते कसं तुम्हाला का घेतात असं सारखं म्हणाले ते. तुम्हाला घेतात तुम्हाला म्हणजे अरे कसं कसं काय? मी आर्टिस्ट आहे असं म्हणतोय मी. नाही ते प्रूव्ह झालंय. ते घेतात. चांगले असं चांगले वाटलं तर करायचं. आता मला योग्य असते तर मी करतो. पण त्याही वेळ असला तर करतो मुळात. हा, वेळ असला तर. जाहिरातीसाठी काम नाही. जाहिरातीसाठी नाही तुमचं करायचं. मुख्य काम म्हणजे नाटक, सिनेमा, सिरियल. मग म्हणून माझं पहिल्यांदा म्हणजे थिएटर पहिलं सुरुवातीला. आता सिनेमा. बरोबर. आत्ता त्यांनी म्हटलं मसाल्याची जाहिरात. आणि निवेदिताताई एक उत्तम शेफ आहेत. त्यांचा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे. तर वेगवेगळ्या डिशेस बनवून त्या लोकांना दाखवत असतात, शिकवत असतात आम्हाला. खूप छान पद्धतीने करतात त्या सादर. तुम्हाला आवडणारी त्यांच्या हातची
सगळ्यात त्यांच्या हातची कुठली डिश कोणती कुठली dish? डिश तुम्हाला असा समज आहे काय, तुमचा गैरसमज आहे, काय तुमचा उगाच वेगळाच काहीतरी समज झालेला आहे की तिने केलेले पदार्थ ती मला खायला देते. म्हणजे नाही डाएटिंग तुमच्या तब्येतीचं रहस्य तेच आहे का? तेच आहे. फारच रहस्यमय आहे माणूस तिच्या बाबतीत. ती अजिबात मला खायला देत नाही. मी खायला गेलो तर मला फिरकायला देत नाही तिकडे. तर काय ते मला तिने केलेले पदार्थ लोकांनी ऐकून वाटलं की हे चांगले आहेत म्हणून मी हो म्हणतो. तर म्हणायलाच पाहिजे बायको आहे. पण मी कधी खाल्लेले नाहीत ते पदार्थ. विचारायला काही हे पटणार नाही म्हणजे पटणार हो खरंच. हा मी यायला देत नाही मला तिकडे. तर हात काय लावायला देईल. राहू दे. पण म्हणजे तुम्हाला सुटेबल असा माझा मुलगा तो पण चांगला तो chef आहे. मास्टर शेफ आहे. मास्टर स्पेशलायझेशन मध्ये पेस्ट्रीमध्ये ओ तो अफलातून ब्राउनी बनवतो. मला खायला नाही मिळत. मग तो जेव्हा ते कट करत असतो मी जाऊन बाजूला बसलो की पापा पापा हे घ्या. नोकरी बघते ते बरोबर घ्या काय घ्या ना तुम्ही घ्या. असं करून तो पुरवतो मला आणि तेव्हा मी खातो. मम्मी बायको नाही दे. बायको अर्थात बरं आहे ती नाही देत ते. नाही तर माझं काहीच्या काय झालं असतं माझं. नाही म्हणून तुम्ही आजही चपळ आहेत आणि तितकेच ऍक्टिव्ह आहे. त्याचं रहस्य ते आहे. खरंय फिटनेस का राज तुमच्या. सर्वांच्या माहितीसाठी त्यांचा मुलगा अनिकेत हा जसा शेफ आहे तसं त्याच्यामध्ये ऍक्टिंगचे टॅलेंट आहेत आणि त्यांनी कॅनडामध्ये माऊस ट्रॅप नावाचं नाटक केलं होतं. माऊस ट्रॅपमध्ये मेन हिरो कॅनेडियन लोकांनी केलेलं नाटक. त्यात मेन हिरो तो जगभर गाजलेलं नाटक आहे माऊस ट्रॅप हो. अगाथा ख्रिस्तीचं. आणि त्या नाटकात अजून चालू आहे ते नाटक. म्हणजे सराफांची परंपरा चालू आहे. हो सरावाची परंपरा. परंपरा चालू आहे. एकूण सगळं हे ऐकल्यानंतर खूप एकूण छान ऐकलं म्हणजे आता हा सगळा प्रवास समारोप असा. हो, समारोप. अजून नाही म्हणताय म्हणजे जरा हे जाण्यासारखं झालं आवरून घेतलं सगळं. एकूण हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे सगळं बघून झालेलं आहे. आता काही बघूया नको. नाही जेवण झालं आता स्वीट डिश. हा तसं आहे ते. नाही ते तसं तुमच्यावर आता खूप मीम्स येतात. नवीन जी पिढी आहे ना ती तुम्हाला ओळखते ते मीम्स मधले अशोक सराफ. बरोबर. तर मीम्स मधले काय तुम्ही एन्जॉय करता? नाही, पण असं नाही आहे नुसते मीम्सवरती नाही आहे. नाही. ते पिक्चर पण बघतात Picture माझे. पण हा, मग चांगली गोष्ट आहे. सांगितलेलं बरं. हो आणि गैरसमज उगाच करून द्यायचा हा लोक. फक्त मीम्स बघतायत असं नको. पण तुम्ही एन्जॉय करता का ते मीम्स? मला अतिशय आवडतात. मला आवडतं काय माहिती ते मीम्स करतात त्यांना काय म्हणायचं ही गोष्ट वेगळी. पण ज्या पद्धतीने ते करतात ना ज्या पद्धतीने ते एडिट करतात ते सगळ्यात महत्त्वाचं ते. आणि ते छान आहे एकदम. असं जमत नाही कोणाला ते कुठल्या काय शेवटी काय बीटमध्येच जाणार सगळं 1 2 3 4 1 2 3 पण ते एडिट करून जोडणं. त्यांनी इंग्लिश गाणं सुद्धा माझ्या गाण्यावर जोडलं. म्हणजे काय म्हणायचं याला. मग मला ते अतिशय आवडतं. मी खरंच सॅल्यूट करतो ते लोकांना की यांना कसं काय जमतंय जरा कुठून कुठून शोधून करतात ते लोक. म्हणजे ते टॅलेंटेड मोठा प्रकार आहे तो. चांगला आहे पण नवीन आहे बरं अच्छा आहे. मला त्याच्यात असं दिसतंय तुमच्याकडे एडिटिंगचा सेन्स होता आहे अजूनही. तर तुम्ही दिग्दर्शक का नाही झालात? नाही बरोबर आहे अगदी बरोबर आहे तुम्हाला. पण ते काय म्हणजे दिग्दर्शक आम्ही फुल टाईम जॉब आहे खरं म्हणजे. मी एखाद्याचं चित्रपट मध्ये काम करत असताना दुसऱ्याकडे जाऊन मी तिकडे डायरेक्शन नाही करू शकत. नाही करू शकत असं म्हणण्यापेक्षा मला करायचं नाही आहे. मी जर करायचं तर मला पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे. मी माझे चित्रपट भूमिका करत असताना मी मध्येच सोडून जाऊन दिग्दर्शन करणं हे मी कधीच त्याच्याशी एकरूप होऊ शकणार नाही. आणि किंबहुना कोणी होऊ शकणार नाही. तुम्हाला तो वेगळाच गोष्ट त्यासाठी तुम्हाला फुल टाईम द्यायला फुल पाहिजे. टाईम त्याच्यावरती द्या. त्यामुळे मग जोपर्यंत मला फुल टाईम देता येत नाही तोपर्यंत दिग्दर्शन करायचं नाही असं मी ठरवलं. आणि मजेची गोष्ट अशी झाली की मला आतापर्यंत फुल टाईम देताच नाही आलं. ही चांगली गोष्ट आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही फुल म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. मी फुल टाईम देऊ शकलो नाही. आणि full म्हणजे time- माझे पिक्चर आले असते आणि लोक बेंबटले असते असं ना. पण कशाला तुमचे दिग्दर्शक मित्र आहेत ना महेश कोठारे आहे सचिन आहे त्यामुळे प्रश्न नाही असं. बरोबर. ऍक्टर डायरेक्टर सुद्धा आपल्याकडे असे बरेच आहेत बरेच आहेत. काही ॲक्टर आहेत काही नुसते डायरेक्टर आहेत काही असं आहेत बरेच आहेत. माणसानं तोटा नाही आहे.
सगळे कलाकारांना तोटा नाही आहे आपल्याकडे. सगळे नमुने आहेत आपल्याकडे. मला एक विचारायचं होतं, तुम्ही जेव्हा विशीमध्ये होतात म्हणजे बँकेत जॉईन झाले तेव्हा काय महत्वाकांक्षा होती आणि आता तुमच्या समोर काय महत्वाकांक्षा आहे? काय इच्छा होती? महत्वाकांक्षा काय ambition? महत्वाकांक्षा हां. तुला सांगतो, वयाच्या 7व्या वर्षापासून माझी एकच महत्वाकांक्षा होती, नट व्हायचं. नटवायचं. अरे वा. त्यावेळेला सिनेमाचा एवढा जोर नव्हता, पण नाटकात काम करायचं, नाटकात नटवायचं. म्हणजे जसं सिनेमाला लागतं, मग सिनेमाचा हे लोक जातात मग मी का नाही जाणार, हे लोक जर एवढं करू शकतात तर मी का नाही करणार. आणि एक माध्यमात तुम्ही सक्सेसफुल झालात. हो, हो, अगदी OTT सुद्धा त्याच्यावरही तुम्ही सगळं. हो. कुठलंच सोडलेलं नाही आता. एक राहिलं होतं ते फक्त आता हे आपलं काय ते याचं डेली सोप गेलं ना, Daily soap, हो. डेली सोप सुद्धा मी सुरू केला शेवटी. करत नव्हतो इतकी वर्ष, हो, बरोबर. आणि ते दररोज पळायला कोण पळणार, तर मी नाही करत होतो, पण आता मी केला. अशोक मामा. पण तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये पण अमरिंद मंडळासाठी वेळ दिलात आणि आज इथे आलात, हे महत्वाचं आहे. तिथून आलोय मी, तिथून आलोय माहिती हे बघ, असं केलं तर मेकअप लागतोय अजूनही. हो. तर ते असं काय झालं, आवाज थांबवण्याचा आवाज आला काय? नाही नाही नाही, काहीच नाही. नाही, अजून प्रेक्षक आहेत त्यामुळे त्यांनाही उत्सुकता आहे तुमच्या. काय सांगता येत नाही, ते वाट बघत असेल हा जातोय कधी. नाही 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 नाही. हा दादरचा अमरिंद मंडळाचा वसंत व्याख्यानमालेचा प्रेक्षक आहे. हा वर्षानुवर्ष असाच येतोय. तुम्हाला दादरचा तुम्हाला वसंत व्याख्यानमालेचा किंवा अमुक्याचा तमुक्याचा एवढं काही नको सांगूस, तो दादरचा एवढंच सांग ना. सुखी माणसाचा सदरा कसा असतो तसा सुखी माणसाचा T-शर्ट घालून तुम्ही आमच्यामध्ये आज आलेले आहात आणि सगळ्यांना तुम्ही इतकी वर्ष आनंद देताय आम्हाला मी आणि घाबरलो सुखाचे बरं. क्षण आमच्या आयुष्यात निर्माण करताय, म्हणून हा सुखी माणसाचा T-शर्ट म्हणते मी. नाही नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं ते, पण मी घाबरलो लगेच हा. की काढून घेताय की काय म्हणलं. सुखी माणसं सदरा तर देता काय म्हणलं मी. म्हणजे तुमच्यामुळे ना T-शर्टला एक ब्रँड आलाय. पूर्वी सदरा म्हटलं जायचं, पण नाही, आता अशोक मामा घालतायत ना, T-शर्टला महत्व आलंय. तू लावू काच मला काहीतरी किंवा तू उद्या म्हणशील की त्याला प्रत्येक T-शर्ट घालून जाणं म्हणून अशोक मामा म्हणतात त्याला, असंही म्हणशील. ते कॉपी कॅट होतील, बाकी काय नाही. खरं नाही. आता नव्या कलाकारांना सुद्धा तुमच्याबद्दल खूप विश्वास वाटतो. म्हणजे मध्यंतरी एका तरुण कलाकाराने असं लिहिलं होतं की अशोक मामांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला, आता मी कुणाला घाबरत नाही. म्हणजे आश्वस्त करणारा असा तुमचा हात किंवा तुमचा सहवास, तुमच्याबरोबर काम करायला मिळणं. या बाबतीत मी आपल्या मराठी जनतेचे, मराठी लोकांचे, मराठी नटांचे जेवढा म्हणून महाराष्ट्रीयन माणूस आहे त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. मला हेच कळत नाही, मला माझ्या लक्षातच येत नाही की एवढं प्रेम कुठून आलं यांचं माझ्याबद्दल. काय मी त्याचा कसा उतरावा येऊ तेच मला कळत नाही आहे रे. खरी गोष्ट, आय स्वेअर सांगतो ना मी, हे कुठून एवढं प्रेम येतं आणि माझ्या बाबतीत कसं आलं. भाग्य आहे ना. भाग्य, खरंच माझं मोठं भाग्य आहे. सगळ्या तुमच्या एवढ्या वैविध्यपूर्ण भूमिका आहेत. अरे पण काय असतं, काय वैविध्यपूर्ण भूमिका बाकीच्यांनी केलेल्या नाही तसं नाही आहेत कोणी, त्यांनी पण केलेल्या आहेत ना त्या. मग ते फक्त होम मिनिस्टर त्यांचे याचाच फोन आलाय तो आता. हो, चालेल चालेल. नाही, राहुल शांतारामचा. अच्छा, त्याच्यावर हां, तर ते उद्या ह्याच्यासाठी जायचं आहे, जमाजमी प्रमोशन. प्रमोशनसाठी. ते एक आणि करतोय मध्ये मी आता. पिक्चर तुम्ही हे निश्चित बघा, मात्र हे बघण्यासारखं आहे पिक्चर. उतार वयातली एक प्रेम कहाणी, म्हणजे त्यात अजिबात कुठेही हिडीसपणं हे नाही, काही नाही. इतकी साधी संत आणि सरळ जाणारी कहाणी. आणि ती कहाणीमध्ये त्यांचं उतार वयात असलं म्हणजे एक जवळजवळ 65च्या वरचा माणूस आणि 65पर्यंतची एक बाई, यांची दोघांची प्रेम कहाणी. म्हणजे त्यांचं जमलेलं प्रेम आणि त्यांचं लग्न होण्यासाठी, लग्न झाले करायचं असं वाटतंय त्यांना, पण ते करू शकत नाही, होऊ शकत नाही आहे. अशा वेळेला त्यांची 2 नातवंडं त्यांचं ते कसं जमवतात, हे म्हणजे कधीही न आलेली गोष्ट आहे ही. आणि अभिनय चांगल्या रीतीने घेतली गेली आहे, चांगल्या रीतीने लिहिली पण गेली आहे आणि चांगल्या रीतीने अभिनीत पण केली गेलेली आहे. तर तुम्ही जरूर बघाई, म्हणजे तेवढ्यात माझं प्रमोशनचं पण झालं. चला.
म्हणजे आत्ताच सुरू झालेलं आहे प्रमोशन इथेच. हो. तो मला याचा फोन आला म्हणून आठवलं ना, म्हणून बोलून घेतलं तेवढं. एक खरंच खूप ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार आज इथे तुमच्याशी गप्पा आम्हाला मारता आल्या, तुम्हाला अनुभवता आलं, तुमचे अनुभव वेगवेगळे ऐकता आले. आणि हे ऐकल्यानंतर गुरु ठाकूरच्या ओळी आठवतात. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. पद्म पुरस्काराने सन्मानित असं हे व्यक्तिमत्व अशोक सराफ यांचं. विदूषक म्हणून रंगभूमीवर त्यांनी प्रवेश केला, परंतु विनोदी भूमिका रंगवतानाही त्यात नकलीपणा, कृत्रिमता जराही नाही, इतका तो अंगभूत असा बहुरूपी कलाकार आहे. अशोक सराफ या नाव आणि आडनावाला साजेचं असं हे व्यक्तिमत्व आहे. अशोक, कसलंही दुःख शोक नव्हे, तर फक्त आणि फक्त आनंदाचे सुखाचे क्षण त्यांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये निर्माण केले आणि हास्याची चंद्रकोर आपल्या चेहऱ्यावर फुलवली असा हा अभिनय सम्राट अशोक सराफ हे आडनाव सोन्याशी जोडलेलं आहे. बावनकशी सोनं जसं तावून सुलाखून निघतं, त्याप्रमाणे ते जसं कसाला लावलं जातं तसं प्रचंड मेहनतीने या कलाकाराने स्वतःला घडवलेलं आहे आणि त्यातूनच हा लखलखीत अलंकार घडलेला आहे. तर असा हा ज्येष्ठ श्रेष्ठ अभिनेता आनंदयात्री अशोक सराफ. आजूबाजूचा शोक संपवत अशोक वृत्तीचा झरा झुळझुळत ठेवणारा वर्सटाईल कलाकार तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात. खूप आनंद झाला मनापासून. सोन्यासारखा कलाकार आहे, सोन्याचा भाव पण म्हणून वाढतोय, 96,000 झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्येष्ठ आहेच, पण श्रेष्ठ वगैरे कलाकार करायला कारणीभूत तुम्ही आहात. तुम्ही लोक आहात, तुमच्यामुळे मी झाले नाही तर मी होऊ शकलो नसतो, हे मी नम्रपणे कबूल करतो.